गाणी ऐकवायला गेलो ही गारवातली तर कोणी काही इंटरेस्ट घ्यायला तयार नाही. त्या गाण्याचा ट्रेंडच नव्हता. बरं मी ते करून आता मला वाटायला लागलं, म्हणजे मी ते सगळीकडे जायला लागलो त्या कंपनीकडे, तेव्हा वाटलं मी आपण उगाच इन्व्हेस्ट केलं की काय, फसलो की काय आपण एवढं सगळं इन्व्हेस्टमेंट. कारण कुठलीही कंपनी ते अल्बम ऐकायला तयार नाही. गाणं ऐकले की म्हणून नाही साबी चलेगा नाही. गारवा आणि जी आता पण तुमची कामं केली आहेत लिमिटेड आहे, पण ते म्हणतात ना एक्सक्लुझिव्ह लिमिटेड एडिशन. तर म्हटलं परत ह्याच्याकडे गेल्यानंतर हाच प्रॉब्लेम होऊ शकतो, हा पण नाकारणार. तर म्हणून मी काय केलं, मराठीमध्ये झाडाखाली बसलेले त्या गारोमध्ये गाणं आहे. झाडाखाली बसलेले कोणी कोठे रुसलेले, हे गाणं आहे. तर मी काय केलं, मी स्वतः शब्द लिहिले. छोईमुसी तुम लगती हो, क्या फूलों जैसी हस्ती हो, जिस दिन से देखा है तुम मेरी सांसों में दिल में रहती हो. हा जो हिंदी अल्बम ये है प्रेम आला, त्यातले सगळे पहिले मुखडे जे आहेत ते सगळे मी लिहिले. झूठी दुआएं भेजी, झूठे सलाम लिखे, उनकी तरफ से खत हमने अपने नाम लिखे. जे सौमित्र लिहिल की ऊन जरा जास्त आहे, दरवर्षी वाटतं, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मला दाटतं, ते त्याच्या डोक्यातनं झालं पाहिजे. मला चाल जी आहे ती मला माझ्या डोक्यातनं. तो AI काय करतो, जे लाखो करोडो गोष्टी त्यांनी ज्या फीड स्वतः केलेल्या आहेत, परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन बनवतो, म्हणून ते आपल्याला पटकन मिळतं. पण एखादा अतिशय सुंदर चाल आपल्याला क्रिएट करायचे, त्याला आपल्याला मिलिंद इंगळेच पाहिजे. आणि हे फक्त ह्या पॉडकास्टवर पहिल्यांदाच मी सांगतोय, अजूनही कोणालाच माहिती नाहीये. नमस्कार, द आरके टॉक शो मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या भेटीला आले आहेत मराठी व हिंदी संगीत विश्वातील एक अत्यंत लोकप्रिय गायक, संगीतकार, संगीत दिग्दर्शक आणि हजारो मैफिलींनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्व मिलिंद इंगळे. गारवा, सांज गारवा, ये है प्रेम, रसिया आणि तुझ्या टपोऱ्या डोळ्यात माझा इवलासा गाव यासारख्या अजरामर कलाकृतींनी त्यांनी संगीताला एक वेगळीच उंची दिली. असंख्य मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन, संगीत दिग्दर्शन तसेच भारतासह अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, UAE आणि मलेशिया अशा अनेक देशांमध्ये हजारोहून अधिक लाईव्ह कॉन्सर्ट्स करण्याचा मान त्यांना मिळाला आहे. या खास भागामध्ये आपण त्यांच्या संगीत प्रवासातील यश, संघर्ष, गारवासारख्या अजरामर कलाकृती मागच्या कथा, संगीत निर्मितीची प्रक्रिया, न सांगितलेल्या आठवणी आणि आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन जाणून घेणार आहोत. सर, द आरके टॉक शो मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आय एम सो ग्लॅड, थ्रिल्ड आणि शब्द कमी 100% पडणार आज, कारण आज मी अशा व्यक्तीसमोर आहे ज्याने मला मराठी संगीतामध्ये रुची कशी असायला पाहिजे, कशी यायला पाहिजे, हे तुम्ही कम्प्लिटली त्यासाठी कारणीभूत आहात. तुम्ही प्रेरणा आहात त्या विषयासाठी. कारण आम्ही 80sची किड्स, बरोबर आहे. आम्ही आमच्या ऐन तरुण्यात त्यावेळेस पोहोचत होतो, म्हणजे 95, 96, 98, 16, 17, 18, 19, 20 वर्ष. आणि त्याच्यामध्ये एक असंच कवी सौमित्र ह्यांचे काही वाक्य ऐकायला येतात. मग नंतर हळूहळू एक गिटार सुरू होतो, मग हळूहळू पक्ष्यांची ती चाहूल, मग ती गाणी, आणि मग त्या गाण्यांमध्ये माणूस कम्प्लिटली हरवून जातो. म्हणजे पूर्ण 90s मध्ये आम्ही फक्त धांगडधिंगाच पाहिला मराठी पिक्चरमध्ये, बरोबर आहे. तो एक वेगळा जॉनर होता. आणि अचानक मध्ये आपले आरे कॉलनीतले आमिर खान, म्हणजे त्यावेळेसही ते आजही एवढे छान गोंडस दिसतात, आणि ऑल ऑफ अ सडन ते कलर TV वर ते झळकायला लागले. आणि सुनील बर्वे. तर आणि आम्ही त्यावेळेस कॉलेजमध्ये होतो, मला वाटतं साधारण 12वीत वगैरे असेल. म्हणजे ऑफकोर्स त्यावेळेस आपण ऐन तारुण्यात पोचत होतो, आणि त्याच्यामध्ये तुमचे ते गाण्याचे शब्द जे कानावर पडायचे आणि मंत्रमुग्ध व्हायचे. कारण त्यावेळेस काही वॉकमॅन हा एक विषय असायचा.
हो. पण वॉकमॅन हा विषय म्हणजे मला गारवा हा विषय कधी कळायला लागला ज्यावेळेस एक तर आमच्याकडे एक मेहंदीच्या पानावरती आणि गारवाचे हे 2च कॅसेट्स आम्ही बरोबर. ऐकायचो. म्हणजे मी तेच ऐकत ऐकत मोठं झालोय. आणि माझ्या कॉलेजमध्ये एका मित्राकडे वॉकमॅन होता. हम्म. तर आम्ही KJ सोमय्याची मुलं, तर त्यामुळे आर्ट्समध्ये खूप रुची, म्युझिक आणि कल्चरल फेस्ट, त्याच्यामध्ये तो गाणी ऐकत बसला होता. आणि अक्षरशः मी त्याला आठवडाभर तो वॉकमॅन दिलाच नाही सर. कारण ती A आणि B कॅसेट ऐकून ऐकून ना इतकं छान वाटायचं. आणि वेन यू आर अलोन, वेन यू आर इन द प्रोसेस ऑफ जर्नी, बसमध्ये, ट्रेनमध्ये, कधी तुम्ही जाताय त्यावेळेस ती गाणी तुम्ही ऐकायचं. आणि तो एक गारवा हा असा विषय एकदम मनामध्ये घर करून गेला. मला गारवा ह्या विषयाबद्दल सर खूप जाणून घ्यायची इच्छा आहे आणि उत्सुकता पण आहे. कारण ह्या गाण्याने एका पर्टिक्युलर दशकामधनं दुसऱ्या दशकात घेऊन गेलेलं आहे हे गाणं. आणि अशा पद्धतीने ती कलाटणी मारली आहे विचारांनी. आणि आपण त्याला हे म्हणू शकतो की आवड चेंज झाली. कॉईन कसा फ्लिप होतो तशी एकाची ती आवड फ्लिप होते. आपण कुठेतरी धूमधडाका अशी गाणी ऐकतो आणि ऑल ऑफ अ सडन आपण एक हृदयाच्या ठोक्यावरती येऊन थांबतो. आणि त्या पावसाच्या थेंबामधनं आपल्याला ज्या गोष्टी समजू शकतात ते एवढ्या छान पद्धतीने कवी सरांनी सांगितलेले आहेत. त्याच्याबद्दल तर थोडं सांगा. खरं तर गारवा माझ्याकडनं म्हणजे तुम्ही खूप जास्त कौतुक केलेत ते, पण एवढं काही माझं ते काम म्हणजे मी केलं ते काम, पण ते होऊन गेलं काम. क्रिएटिव्ह गोष्ट अशी असते की जी खरं म्हणजे युनिव्हर्समध्ये असते. आपण फक्त ती काही व्यक्तींना ती कॅच करायची शक्ती मिळते. देव ती शक्ती होती का तरी मला त्यांनी दिली असेल आणि म्हणून ते गारवा सारखा अल्बम मी तो कॅच केला असेल युनिव्हर्समध्ये. तो ऑडी असतो आणि माझ्याकडून ते होऊन गेलं. आणि अर्थात त्यावेळेला अशी कल्पना नव्हती की असं काही होईल. पण याची सुरुवात कशी झाली तर मी म्हणजे घरात आमचे गाणं होतं, ग्वाल्हेर घराणं. माझे वडील, आजोबा, पणजोबा, अगदी खापर पणजोबांपर्यंत सगळे गवईच होते. मी 5व्या पिढीचा गायक आहे, पण सगळे क्लासिकल. माझ्या आधीपर्यंत वडिलांपर्यंत घराणं म्हणतो ते. आमचं ग्वाल्हेर घराणं होतं. वेगवेगळी घराणी असतात, म्हणजे किराणा घराणं आहे, भेंडी घराणं आहे, अंत्रोली घराणे, अशी क्लासिकल मध्ये घराणी असतात. त्यातलं आमचं ग्वाल्हेर घराणं होतं. आणि सगळेच क्लासिकलवाले होते, म्हणजे वडिलांपर्यंत सगळे. पण आमच्या घरात गाणं होतं, पण समाव माझं गाणं खूप काही घरातनं शिकलं जात नव्हतं. पण आवड खूप होती आणि सतत माझ्या काळात 4 मोठ्या गायकांची गाणी कानावर पडत होती. ते म्हणजे किशोरदा, लताबाई, आशाबाई आणि रफी साहेब. ह्यांची गाणी ऐकत ऐकत आम्ही मोठे झालो आणि ते संस्कार सतत होत गेले. मग आशाबाई, लताबाईंची मराठी गाणी असतील, हिंदी गाणी असतील, ते सतत कानावर पडत होते. संगीतकार आपल्याकडे वेगवेगळे होते. त्याच्यामुळे माझ्यावर ते संस्कार खूप चांगले होत होते. लहानपणापासून गाण्यांचे जे संस्कार होत होते, म्हणजे क्लासिकलचे घरात असल्यामुळे संस्कार होते. आणि असं करत करत मी गायला कधी सुरुवात केली ते मलाच कळलं नाही. म्हणजे आमच्या घरच्यांनाही कळलं नाही, खरं म्हणजे वडिलांनाही कळलं नाही की सतत मग स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. हे सगळं न शिकता होत होतं. म्हणजे घरात गाणं शिकलं जात नव्हतं, बाहेर जाऊन गाणं शिकणं होत नव्हतं. शाळेमध्ये साधारण 10वी 11वीत स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. आणि मग मला वाटायला लागलं की पुढे पुढे जसं जसं मला अवॉर्ड्स मिळत गेले तसं जसं वाटायला लागलं की आपण हे करिअर घ्यायला पाहिजे. हे सगळं सांगण्याचं कारण असं की मग मी करिअर घेतलं, ते आपण विषय पुढे बोलू हवं तर. पण ते गारवा कसं झालं तर करिअर घेतल्यानंतर ज्याला म्हणतो आपण की स्ट्रगल एक पिरियड असतो आपला, की ज्यावेळेला आपण नवीन असतो, एस्टॅब्लिश इतर गायक असतात आणि मला गायक व्हायचं, मला संगीतकार व्हायचं नव्हतं. त्याच्यामुळे मी गायक म्हणून सगळीकडे सुरुवात केली होती. सुरुवात केली पण काही केल्या कुठे काही फार मेजर असं कुठे काही हाताला लागत नव्हतं. अशातच अजून एका स्पर्धेमध्ये एक पेपरमध्ये जाहिरात आली, गझल कॉम्पिटिशन. मी माझं शिक्षण गझलचं झालं आहे, मी महावीरजी, के महावीरजी आणि राजकुमार रिझवींच्याकडे मी गझल प्रॉपर शिकलो. तर त्याच्यामुळे एका पेपरमध्ये जाहिरात आली की गझलची स्पर्धा आहे आणि प्रथम प्राईज काय असावं त्याचं तर ₹1,00,000 फर्स्ट. ही 93-94ची गोष्ट आहे. ₹1,00,000 फर्स्ट, सेकंड प्राईज 50,000, थर्ड प्राईज 25,000. आणि त्या स्पर्धेत मी भाग घेतला. तरी 3 राऊंड्स होते. फायनल राऊंड्स कलकत्त्याला होती आणि मी त्या सगळ्या राऊंडमध्ये सिलेक्ट होतो. कलकत्त्यापर्यंत मजल मारली. 900 जणांनी त्यात भाग घेतला होता त्याच्यात आणि शेवटचे 15 जणांची फायनल कलकत्त्याला झाली त्याच्यामध्ये.
तर त्या 15 जणांमध्ये मी होतो आणि मी कलकत्त्याला गेलो होते. गझल म्हटली मी आणि मला पहिलं प्राइज मिळालं. क्या बात. 1 लाख रुपये. आता 1 लाख रुपयाचं बक्षीस याने तर एक अख्खी पिढी घडवली. पण ते काय होतं ज्याच्यामुळे तुम्हाला 1 लाख रुपयाचं बक्षीस मिळालं? म्हणजे ते गाणं तुम्ही गायलं की तुम्ही लिहिलं होतं की कंपोज केलं होतं, त्याच्याबद्दल जरा सांगा. ॲक्च्युली ना जेव्हा मी म्हटलं तसं की ते जाहिरात आली पेपरमध्ये आणि मग 3 राऊंड होणार होते. पहिले राऊंड होतं कॅसेट तुम्ही पाठवा, कुरिअर करायची कॅसेट फक्त त्यांच्याकडे. मी ती कॅसेट कुरिअर केली. त्याच्यामध्ये मी मेहदी हसन साहेबांचं बात करनी मुझे मुश्किल कभी ऐसे तो न थे ही म्हणलो ती. मग त्याच्यात ते सिलेक्ट झालो मी. मला त्यांचं लेटर आलं की तुम्ही सिलेक्ट झाला आहेत आणि दुसरा राऊंड हा तुमचा हॉटेल ॲम्बॅसिडरमध्ये मुंबईत आहे, तर त्या राऊंडला या. त्या राऊंडमध्ये पण 15 जणं होती. मग त्याच्यामध्ये पण म्हटलं लाईव्हला पण बात करणी अजून मजा येईल. मी परत बात करणी म्हटली. म्हटलं ऑलरेडी मला सिलेक्ट झालो आहे मी, तर ही इथे म्हणा हरकत नाही. म्हणून मग लाईव्ह पण बात करणी मुझे मुश्किल म्हटली आणि तिथे पण सिलेक्ट झालो. आता म्हटलं तिसऱ्यांदा बात करणी म्हणायला नको, कारण आता फायनल्स आहेत. प्रश्न 1 लाख रुपयाचा आहे आणि समजा आता जे जजेस असतील ते म्हणणार मेहदी हसन साहेबांबरोबर कम्पॅरिझन होणार की हेच गाणं म्हणणार. तर मी म्हटलं की आपल्याला आता गाणं जे म्हणायचे ते फ्रेश गझल म्हणली पाहिजे आपण, की जी कोणीच ऐकलेली नाही आणि पहिल्यांदा. म्हणजे हे रिस्क होतं की पहिल्यांदाच असं नवीन चाल म्हणायची पूर्णपणे, तर काय करावं. तर तेव्हा मी राजकुमार रिझवींच्याकडे गझला शिकायला जात होतोच प्रॉपरली. तर त्यांना सांगितलं असं असं झालं आहे, मी सिलेक्ट झालो आहे आणि 2 वेळेला असं गाणं म्हटलं आहे, मी गझल म्हटली आहे, पण आता मला म्हटलं फ्रेश गझल पाहिजे, काय करू मी. म्हणून बेटा मैं तुम्हें देता हूँ फ्रेश गझल. बशीत बद्र साहेबांनी लिहिली आणि ते म्हणले मी चाल लावतो, तुला प्रॉपर शिकवतो गाणं आणि तू ती म्हण. आणि ते शब्द ते गझल होते. झूठी दुआएं भेजी झूठे सलाम लिखे, उनकी तरफ से खत हमने अपने नाम लिखे. तर ते तिथेच अर्ध आपण जिंकलो असं मला वाटलं. म्हणलं कारण गझलमध्ये उर्दू शायरीमध्ये त्याची शायरीच एवढी महत्त्वाची असते त्याच्यामध्ये की ते आधी लोक ऐकतात, मग गायकी आणि हे सगळं नंतर येतं. ते आवडलं तर मग पुढचं काम सोपं होतं. मग त्यांनी ते शिकवलं, ते मी तयार केली आणि ते घेऊन मी तिकडे गेलो. ती गायल्यामुळे कदाचित हा फरक पडला असेल की एवढी फ्रेश पहिल्यांदा, उत्तम काव्य, उत्तम चाल, सगळं छान होतं त्याच्यामध्ये. सर, जी गझल तुम्ही बद्दल ज्याचे उल्लेख तुम्ही केला ती गझल आम्हाला ऐक. जी कॉम्पिटिशनमध्ये गायली, फ्रेश लिहून घेतली ती. अर्थात आता तुम्हाला कधी आता माझ्याकडे मी हार्मोनियम, तबला आणि हे सगळ्या माहोलमध्ये मी ते सादर केलं होतं. आता कदाचित तुम्हाला वाटेल की असं काय होतं त्या गझलमध्ये की 1 लाख रुपये मिळाले, पण तेव्हा सगळं वादक आणि हे सगळं असतं म्हणून. पण अर्थात आता मी विदाऊट एनी इन्स्ट्रुमेंट तुम्हाला ते गाणं ऐकवणार आहे. झूठी दुआएं भेजी झूठे सलाम लिखे, उनकी तरफ से हमने खत अपने नाम लिखे. ओ झूठी दुआएं भेजी झूठे सलाम लिखे. थँक्यू. तर तेव्हा स्ट्रगलिंग चालू होतं, प्रयत्न चालू होते. तर काय करावं. 92-93 ला तुम्ही 94ची 93-94ची गोष्ट आहे. 93-94 त्याला मिळाले. आणि तेव्हा असं स्वतःचं डेमो करायला लागायचा, डेमो घेऊन जायचा आणि मग तो ऐकवायचा. तर मी डेमो आधीच ऑलरेडी केलेला होता, पण तो डेमो ऐकून पण काय मला फारसं कोणी दाद देत नव्हतं. तेव्हापर्यंत मला मराठी चित्रपटात ही ब्रेक मिळालेला होता. म्हणजे कमलाकर तोड्यांनी आम्ही दोघं राजाराणी नावाचा सिनेमा केला, त्याच्यामध्ये राम लक्ष्मणांचं म्युझिक होतं. लक्ष्मीकांत बेर्डेचा 2रा-3रा पिक्चर असेल तो, त्यात मला त्याचा आवाज म्हणून मला एक आशाबाईंबरोबर डुएट गायलो मी ते. ही गोष्ट आहे 85-86 सुमारातली.
पण त्यानंतर सुद्धा पुढची 10 वर्ष असं की मला मेजर म्हणजे मराठीमध्ये गाणी मिळत होती एवढंच, पण असं हिंदीमध्ये ब्रेक हवा आहे किंवा असं काही घडत नव्हतं. डेमो करून ठरवतं, सगळं ठरवतं. मग काय करावं? तर मग हे जेव्हा 1,00,000 रुपये मिळाले तेव्हा म्हटलं आता आपण याचं एक अल्बम करूया आणि गाणी आपण स्वतः चांगली रेकॉर्ड करूया. आणि म्हणून मग ही जी गारवातली गाणी आहे ती त्यावेळेला रेकॉर्ड झाली आणि असा हा गारवाचा जन्म झाला. गारवाचा ह्या विषयाचा जन्म त्या 1,00,000 रुपयाच्या बक्षीस 1,00,000 रुपयाच्या बक्षिसामधनं झाला. त्यावेळेला मग मी स्वतः ती, कारण कोणी म्युझिक कंपनी तेव्हा म्युझिक कंपनीकडे गेलं तर ते काय गाणी करायला तयार नव्हते कुठलीच. म्हणजे अंगावर शहारा येतात. म्हणजे अक्षरशः एवढी मोठी मजल ही माणूस कधी विचार करतो ज्यावेळेस त्याला हे कळतं की आज त्याकडे पैसे नाही आहेत, पण विचार आहेत, स्वप्न आहेत. आणि त्या स्वप्नांच्या दृष्टिकोनातून सरांनी जेव्हा हा पहिला बक्षीस जिंकला, कोणी असं विचार केला असता की पैसे मिळाले, चला आपण कुठेतरी फिरायला जाऊ, कुठेतरी काहीतरी हे करू, पण त्यांनी त्यांच्या स्वप्नांमध्ये तो इन्व्हेस्टमेंट केली. आणि सर त्या तुमच्या ते बक्षीस म्हटलं तसं त्याला माझ्या अकाउंटमध्ये 3-3.5 रुपये होते ते 1,00,000 मिळायच्या आधी. कारण आणि मग म्हटलं की काय आपण इन्व्हेस्ट करूया त्याच्यामध्ये. आणि माझा स्वभाव पहिल्यापासून असं होता की खूप कोणाला ना फार रिक्वेस्ट करायची नाही. माझे मित्र होते, म्युझिशियन्स होते, पण मी कुठलंही काम कोणाकडनं असं फ्री नाही करून घेतलं की प्रत्येकाला त्याच्यात मान मिळाला पाहिजे. ते की असं मे बी ठीक आहे आपण थोडेसे पैसे कमी देऊ कारण स्वतः प्रोड्यूस करतोय म्हणून, पण कोणाकडनं फुकट काम नाही करून घ्यायचं हे मला होतं. म्हणून मला ते पैसे मिळाल्यानंतर मी तो अल्बम केला. आणि अल्बम केला माहिती, गाणी रेकॉर्ड करून ठेवलं, ती केली. आणि परत माझं स्ट्रगल सुरू झालं कारण 94-95 मध्ये गारवासारखी जी गाणी होती म्हणजे अशी हळूवार मेलेडियस ज्याला म्हणतो आपण, अशी त्याच्या चाली तुम्ही बघितल्या तर कुठलंही गाणं असं उडतं गाणं नाही त्याच्यामध्ये अजिबात पुढलं. तर त्या गाण्याचा ट्रेंडच नव्हता. बरं मी ते करून आता मला वाटायला लागलं म्हणजे मी ते सगळीकडे जायला लागलो त्या कंपनीकडे, तेव्हा वाटलं मी आपण उगाच इन्व्हेस्ट केलं की काय, फसलो की काय आपण एवढं सगळं इन्व्हेस्टमेंट करून. कारण कुठलीही कंपनी ते अल्बम ऐकायला तयार नाही. गाणं ऐकले की म्हणून नाही साहेब हे चलेगा नाही. मग सगळ्या कंपनी झाल्या, व्हीनस असेल, त्यावेळेला ज्या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपनीज होत्या, टिप्स असेल, त्या सगळ्या कंपनीच्याकडे गेल्यानंतर तिकडे नाही हे चलेगा नाही. तुम्ही रेकॉर्ड करून मी रेकॉर्ड करून तेव्हा त्यात कविता आणि हे नव्हतं, फक्त गाणी होती. आणि गाणी ऐकवायला गेलो ही गारवातली तर कोणी काही इंटरेस्ट घ्यायला तयार नाही, कोणी करायलाच तयार नाही. अशी जवळजवळ 4 ते 5 वर्ष मी ती घेऊन फिरत होतो त्याच्यात. म्हणजे 94 पासून 98 पर्यंत तुम्ही ही गाणी रेकॉर्ड करून 4-5 वर्ष फिरत होतात. हो, जस्ट टू कोई तो मेरा, म्हणजे ते नाना पाटेकरांचं एक आहे ना, कोणी घर देता का घर, हो असा प्रकार होता. तसं कोणी माझा अल्बम काढता का, माझा अल्बम काढता का, हो असं मी विचारत होतो. पण मी एका स्टेजला थांबलो, म्हणजे मे बी फार नाही 3 वर्ष मी असा प्रयत्न केला असेल. 96 एंडला मी थांबलो म्हणजे काय, मी ठरवलं की आता मी कॅसेट कोणाला ऐकणारच नाही. मी इतका निराश झालो खरं सांगितलं तर, म्हणजे रडायला आलं मला फ्रँकली स्पीकिंग. म्हणजे एका कंपनीकडे गेलो शेवटी मी, ती कंपनी मला तो व्यक्ती त्यातली म्हणायला लागले की, मी म्हटलं तुम्ही रिलीज करा, नुसती पैसे देऊ नका आता मला काही, आणि रिलीज करून मग त्यानंतर जे रॉयल्टी येतील विकली की तुम्ही जेवढं कॅसेट विकले तेवढे त्यातलं जे काही भाग तुम्ही पैसे ठेवा, मला उरलेले पैसे मला द्या. ते काय आपण ठरवतो ना, रेशो असतो पर्सेंटेज वाईज, तसं करा. नाही पण आमचं कॅसेटचं जे प्रोडक्शन करू आम्ही ते पण वसूल नाही झालं तर, त्यामुळे आम्ही तेही नाही करू शकत, म्हणून ते करू शकत नाहीत. असं म्हटल्यानंतर मी म्हटलं की आपली काही लायकी दिसत नाही, आपलं एवढंही लायकी नाही की कोणी आपल्याला रॉयल्टीवर पण, म्हणजे पैसे देणारच नाही कोणी, पण रॉयल्टी बेसवर पण कोणी घ्यायला तयार नाही. असं म्हटल्यानंतर खूप वाईट वाटलं आणि म्हटलं की आता आपण ही कॅसेट जी त्यावेळेला ना त्याचं डॅट करायला लागायची. डॅट म्हणून एक फॉर्मॅट होतं, म्हणजे कॅसेटच्या आधी प्रोफेशनल फॉर्मॅट ज्याच्यावर ते रेकॉर्डिंग ते सगळं मास्टर त्याच्यावर केलं जायचं, मास्टर डॅट म्हणायचं त्याला. तो एका वेगळ्या छोटी कॅसेट यायची अशी, तर ती मी बनवून ठेवली होती. तर ती म्हटलं की आता मी हे घेऊन कोणाकडे जाणार नाही, आणि जेव्हा मला स्वतःहून कोणतरी विचारेल तेव्हा मी ती कपाटात तोपर्यंत मी बंद करून ठेवेन आणि तेव्हाच मी ती बाहेर काढेन. आणि त्यानंतर कोणीतरी विचारलं तेव्हा ती पुढची स्टोरी आली. पण म्हणजे 3 वर्ष लोकांनी तुम्हाला लक्षात ठेवलं असेल, कोणीतरी ते ज्यांनी पण रिलीज केलं त्यांनी हे लक्षात ठेवलं असेल की तुमची कुठेतरी मी गाणं ऐकलं आणि ते गाण्याचं खरंच काहीतरी. नाही त्या कुठल्याच कंपनीने माझी पुढे जाऊन कॅसेट काढली नाही.
तर ती कॅसेट मग? ती मी तुला म्हटलं की मला जेव्हा कोणी विचारेल तेव्हा बडजातिया जे राजश्री प्रोडक्शन्सवाले होते जे चित्रपटामध्ये होते त्यावेळेस तर- खूप नाव चाललं होतं. खूप मोठं नाव होतं त्यांचं, आहे अजून पण. तर तेव्हा सूरज बडजातियाचा चुलत भाऊ रजत बडजातिया, ते आता दुर्दैवाने आपल्यात नाही आहेत, पण त्याचा मला फोन आला 97 कि मिलिंद जी हम एक कंपनी खोल रहे हैं, म्यूजिक कंपनी खोलना चाहते हैं और आपके पास कुछ है क्या, आपने कुछ रिकॉर्ड करके रखा है क्या. तेव्हा म्हटलं हां मैंने करके रखा है. मी म्हटलं होतं की मला प्रश्न जेव्हा कोणी ते विचारेल की तुझ्याकडे काही केलेलं आहे तेव्हा मी ती कपाटातनं काढेन कॅसेट, आणि मग मी ती कॅसेट घेऊन त्याच्याकडे क्या बात. गेलो आणि मग हे पुढे सगळं म्हणजे म्हणतो ना आपण की दैवी शक्ती असते ती आपोआप शोधून काढते. आणि तुमची इच्छाशक्ती पण प्रबळ होती की बाबा मी केलेल्या कामावरचा माझा जो विश्वास आहे तो विश्वास कधी ना कधी कोणी ना कोणीतरी मला त्या विश्वासावरती उतरवण्याचा खरं आहे. प्रयत्न करेल, आणि तो दिवस उजाडला. मग ज्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा फोन आला त्यावेळेस तुम्हाला तुमची इमोशन्स कसे होते? हां, ॲक्च्युली माझी त्याची ओळख होती, म्हणजे माझे वडील त्याला गाणं शिकवायला जायचे, त्याच्यामुळे थोडीफार ओळख होती. मी पण त्याला काहीतरी माझी ओळख होती, त्याच्यामुळे त्याने फोन केल्यानंतर मला बरं वाटलं की चला काहीतरी आपल्याकडे कोणतरी आपल्याला विचारतंय. अल्टिमेटली 4 वर्षाने का होईना पण कोणतरी आपल्याला म्युझिक तुझ्याकडे काय तू केलंयस विचारतंय आणि आपण त्याला आता ऐकवू शकतोय. पण पुढे मला अशी शंका आली की त्याच्याकडे जायच्या आधी की मी मराठी अल्बम केलाय, बरं हा तर हिंदी आहे. जे माझं टिप्स आणि विनस हे सगळे लोक जे ओनर होते ते सगळे नॉन मराठी ओनर्स होते, आणि मे बी त्यांना गाणं कळलं नाही म्हणून त्यांनी, म्हणजे मराठी कळत नाही किंवा चाली आपल्या मराठीचं स्टाईल माहिती नाही म्हणून त्यांनी नाकारलं की काय. तर म्हटलं परत ह्याच्याकडे गेल्यानंतर हाच प्रॉब्लेम होऊ शकतो, हा पण नाकारणार. तर म्हणून मी काय केलं, मराठीमध्ये झाडाखाली बसलेले त्या गारोमध्ये गाणं आहे, झाडाखाली बसलेले कोणी कोठे रुसलेले, हे गाणं आहे. तर मी काय केलं, मी स्वतः शब्द लिहिले, छोई मुझसी तुम लगती हो, क्या फूलों जैसी हस्ती हो, जिस दिन से देखा है तुम मेरी सांसों में दिल में रहती हो, असं मी लिहिलं. पार्ल्यामध्ये एक बझीन नावाचा स्टुडिओ आहे, मी पार्ल्यामध्ये राहत होतो तेव्हा. तर तिथे जाऊन मी, माझ्याकडे तो ट्रॅक होता माझं स्वतःचा अल्बम असल्यामुळे, तर त्या ट्रॅकवर झाडाखालीच्या वर मी हे हिंदी शब्द डब केले. हे तुम्ही स्वतः लिहिले? हा मी स्वतःच लिहिले हे सगळे डमी शब्द, याला आपण डमी म्हणतो. म्हणजे ये हे प्रेम माझा जो, हा ती पुढे स्टोरी तुम्हाला सांगतो. तर हा जो हिंदी अल्बम ये हे प्रेम आला त्यातले सगळे पहिले मुखडे जे आहेत ते सगळे मी लिहिलेत. ते का लिहायला लागतात, कारण आपण डमी शब्द चाल लावताना डमी शब्द लिहितो आणि मग कवीकडे जातो, म्हणतो की तुम्ही हे डमी शब्द आहेत, तू आता ह्याच्यावर नवीन शब्द लिही. तर ते सगळे शब्द नंतर बदललेच गेले नाही, डमी शब्दच ओरिजिनल राहिले. तर त्यातला छुयमी हे पण माझे ओरिजिनल शब्द होते. नंतर मग श्याम अनुरागी यांनी सगळे पुढचे शब्द लिहिले. तर ते मी रेकॉर्ड केलं, बझीनमध्ये जाऊन रेकॉर्ड केलं आणि म्हटलं बाबा याला आता निदान कळेल की बाबा ही चाल काय आहे किंवा शब्द काय आहे, त्याचा मूड काय आहे ते कळेल, आणि ते वर्क झालं. पण गंमत अशी की मी त्याला हे गाणं ऐकवलं आणि गारवा ओरिजिनल मराठी गाणं आहे, त्या मी डब नव्हतं केलं ते गाणं, हिंदीत मराठी गाणं ऐकवलं. तर ती पहिली व्यक्ती अशी होती, तो म्हटला की ये गारवा आपका मराठी भी ट्यून बहुत अच्छी है आपकी, ही गाना बहुत बढ़िया बना आपने गाना बनाया है. आणि छोई त्याला हिंदीमध्ये ऐकवलं, तो खुशच झाला. तो म्हटला हा ये भी गाणं अच्छा आहे. मग म्हटलं कर तू आता माझा अल्बम रिलीज कर, मराठीचा हा अल्बम. नहीं साहब हम लोग रिलीज नहीं कर सकते. का नहीं, हम लोग म्यूजिक कंपनी लॉन्च करेंगे तो हम लोग बड़जातिया से हैं, तो हम लोग ऑल ओवर वर्ल्ड हिंदी में आना चाहेंगे एज अ कंपनी. वाई वी शुड, हम लोग करेंगे मराठी आगे जाके, बट लॉन्चिंग में तो हम हिंदी करेंगे, इंटरनेशनल लैंग्वेज में करेंगे. मगर आप कंपोजर अच्छे हो, आप ऐसा करो, आप ये सब गाने अभी हिंदी में आप कंपोज करना शुरू करो. ये 2 गाने हैं वो मैं हिंदी में ऑलरेडी रख रहा हूँ, गारवा आणि झाडाखाली बसलेले. ये 2 गाने तो मैंने हिंदी में कर लिए अभी, और आप कंपोज करो और मुझे सुनाई आप आके. तोपर्यंत काय मला ना कंपोजर व्हायचंच नव्हतं, मला व्हायचं होतं गायक, मला व्हायचं होतं किशोर कुमार. मी जबरदस्त किशोर कुमारचा फॅन होतो, मला ते व्हायचं होतं. आणि म्हटलं आता काय बाबा, मी आपलं ते सुद्धा ना, गारवा आपलं झालं म्हणजे कोणीच आपल्याला ब्रेक देत नाही म्हटल्यावर कसं आपण काही नाही तरी घरी बसून प्रयत्न करत राहतो, तर तसं चाली गारवाच्या होत गेल्या. म्हणून ती गारवा अल्बम रिलीज केलं होतं.
तर गारवा कंपोज केलं होतं मी, रिलीज नव्हता, कंपोज केलं. तर आता म्हटलं आता काय करायचं, म्हटलं तर अरे बापरे, आता हे नवीन चॅलेंज आलं आपल्याला, हिंदी गाणे कंपोज करायला पाहिजे. कारण चान्स सोडायचा नव्हता. बडजात याच म्हणताय की तू हिंदी गाणे कंपोज कर आणि तुझा अल्बम आम्ही रिलीज करू, तर कशाला चान्स सोडायचा. मग मी त्याला दर आठवड्याला 3-4 चाली करायचो. मग त्याला ते प्रभादेवीच्या त्याच्या ऑफिसमध्ये जायचं, त्याला गाणी ऐकवायची. मग त्यातलं तो म्हणा हां ये अच्छा आहे, ये अच्छा नाही, ये अच्छा आहे, असं करत वर्षभर मी त्याला 30 चाली ऐकवल्या. त्या 30 मधनं 10 चाली सिलेक्ट केल्या आणि त्याचा तो ये हे प्रेम, जो ज्याच्यामध्ये छुईमी सुरू लागते गाणं होतं आणि प्रीती जांगियानी ज्या अब्बास आणि प्रीती ज्या व्हिडिओमध्ये होते ज्याच्यामुळे ते एवढे प्रीती फेमस झाली, खूप फेमस झाली, ते अल्बम त्यांनी फायनल केला. म्हणजे आता ही 10 गाणी आपण 30 मधली आपण ही 10 गाणी फायनल करूया. आणि मग आम्ही तो रेकॉर्डिंग आणि त्या सगळ्या प्रोसेसमधनं सुरू केलं. पण हे सगळं होत असताना मी त्यांना म्हटलं की मग गारवा मराठीमध्ये मला गाण्याचं आहे ना, पण तू हिंदीत घेतल्यानंतर दुसरी कंपनी कोणी घेणार नाही गारवा, किंवा छुईमी पण म्हणजे झाडाखाली बसले पण घेणार नाही. बाकीची गाणी घेतील, पण मला माझं गाणं गारवा गाणं एस आहे. कारण तोपर्यंत मी ज्यांना रिलीज व्हायच्या आधी पण ज्या लोकांना हे गाणं मित्रांना वगैरे ऐकवायचो त्या सगळ्यांना ते गाणं खूप आवडायचं. म्हणजे हे गाणं मस्त आहे रे, मस्त आहे रे, तू रिलीज कर असं सतत चालायचं आमचं बोलणं. तर मी त्यांना म्हटलं की रजतला म्हटलं की आता ये कैसे करेंगे आप, मुझे तो मैं नहीं दूंगा ये गाने आपको, 2 गाने, अगर आप मराठी कोई रिलीज नहीं करेगा, और ये मेरा ड्रीम है कि गारवा मराठी में रिलीज होना चाहिए. क्या बात. तो बोला नहीं ऐसा मत कीजिए आप, मैं आपको गारंटी देता हूँ कि ये प्रेम रिलीज होने के बाद मैं आपको गारंटी देता हूँ कि ये अल्बम मराठी का मैं रिलीज करूंगा. आणि म्हणून मी त्याला ती 2 गाणी आणि ते हिंदीचा अल्बम झाला. म्हणजे इकडे मला छान हिंदीमध्ये ब्रेक मिळतो आणि मी आवडून बसतो की नाही मला मराठीमध्येच अल्बम करायचा आहे. आणि मग म्हणजे हा मला 17 एप्रिलला ये प्रेम रिलीज केला 98ला आणि 23 जुलै 98ला गारवा रिलीज झाला. अशी ही त्या अख्ख्या गारवाच्या रिलीजची कहाणी. म्हणजे 98ला आमची 12वी झाली होती आणि त्यावेळेस तो टेडी आला होता. हो, आर्चिजमध्ये आम्ही जायचो आणि तो टेडी आला होता, मला तो सापडला नाही. मी खूप शोधायचा प्रयत्न केला. तो टेडी इथे येऊन चिपकवायचा. ठीक आहे, त्या व्हॅलेंटाईन डेच्या टायमाला तो 1999ला खूप म्हणजे तो टेडी असा विकला गेला. मला चांगला आठवतंय. तर प्रोडक्शन कॉस्ट त्याची 20-25 रुपये असेल आणि आर्चिज 30 रुपये होती. नंतर ते रिलीज आधी 30 रुपये होती, रिलीज झाला, व्हिडिओ रिलीज झाला आणि ती 130 रुपयाला विकली. मला वाटलं की आपण पण त्या प्रोडक्ट मध्ये घुसलो असतो तर आता करोडपती झालो असतोय ना. तर त्या छुईमुईसीतून लगती हो ह्याच्यामध्ये मी हे पाहिलं की हिंदी विषयामध्ये म्हणजे हिंदी गाण्यांमध्ये हे गाणं कुठेतरी जबरदस्त हिट झालं. आणि बरोबर म्हणताय तुम्ही की काही दिवसानंतर मराठीमध्ये लोकांना काय वाटलं की हिंदीचं कोणीतरी मराठीमध्ये नाही, हे उलट आहे. पण आज आपल्याला सांगू इच्छितो की हे जे छुईमुईसी तुम लगते हो हे जे गाणं आहे हे ऍक्च्युली नंतर व्हायला पाहिजे होतं, पण ते अगोदर झालं, रिलीज अगोदर झालं आणि त्याची कम्प्लिटली चाल आणि त्याचा जो काही बेस आहे तो गारवाचा आहे. हो, अगदी खरं, दोन्ही गाणी त्यातली. आणि त्यावेळेस जसं रिमिक्सचा खूप फॅड आलं होतं त्यावेळेस. आर डी बर्मन साहेबांचा काही गाणी होती ते खूप म्हणजे रिमिक्स सुरू झाले. आणि त्याच्यामध्ये अल्बम हा एक विषय म्हणजे फाल्गुनी पाठक आणि मिलिंद इंगळे यांनी त्यावेळेस त्या एज ग्रुपला धरून ठेवलं. म्हणजे मला चांगलं आठवत आहे की गाणी कॉलेजच्या फेस्टला लागायची तर इधर फाल्गुनी पाठकचं तूने पायल है छनकाई किंवा मग छुईमुईसी. इट वॉज अ व्हेरी मेलोडियस लाईट हार्टनिंग सॉन्ग. तर आता गारवाच्याच विषयाला आपण थोडंसं पुढे घेऊन जाऊया. ज्यांनी ह्याची लेखणी केली मध्ये मध्ये जे फिलर्स आहेत ते फिलर्स इतके फिलर्स आहेत की ते ऐकतानाच गुजबम यायचा. म्हणजे त्यावेळेस तर कोणाबरोबर आपलं मन असं जुडलं नव्हतं, पण जेव्हावेळेस ते ऐकायचं तेव्हा असं वाटायचं की आपली प्रियसी जी असेल ती कदाचित अशीच बरोबर आहे. म्हणजे आपण महाराष्ट्रीयन, मराठीमध्ये ते इमोशन्स येत आहेत आणि जसे मराठीमध्ये इमोशन्स येत आहेत तशी तुमची कल्पना वाढते. कल्पना घडत गेली आणि जेव्हा ती कल्पना घडत गेली त्यावेळेस असं वाटायचं की नाही म्हणजे पाऊस आला की कदाचित हे रोमॅन्स आणि हे इमोशन्स कदाचित असेच असू शकतात. आणि खूप वर्षानंतर मला कळलं की ज्यांना आपण नटरंगमध्ये पाहिलं हेच ते गृहस्थ ज्यांनी ही सौमित्र नावाने कविता लिहितात. ज्यावेळेस मला माहीत पडलं की जो म्हणजे ती जी इव्हन ती चाल होती
म्हणजे त्याला चाल पण नाही म्हणता येणार, ज्या पद्धतीने त्याला नरेट केलं गेलं, पाऊस, थेंब आणि ऑफकोर्स साऊंड इंजिनिअरिंगने खूप छान काम केलं, पण शब्द जे पेरले गेलेत ते खूप वेगळे पेरले गेलेले आहेत. काय झालं त्यावेळेला ना, असा कुठला अल्बमच नव्हता. म्हणजे तेव्हा भजनांचं अल्बम निघत होते किंवा भावगीतांचे अल्बम होते तेव्हा, म्हणजे भावगीतं नॉन फिल्मी ज्याला म्हणतो आपण, त्याची मराठीमध्ये गाणी येत होती. पण त्यावेळेला पहिल्यांदा असं झालं की एक सब्जेक्ट, पाऊस विषय, एकच कवी, एकच संगीतकार, एकच गायक आणि एकाच विषयावरची 7 गाणी. हे तोपर्यंत कोणी केलं नव्हतं. मी त्याचं म्हणजे त्याच्या मागचं यश हे कदाचित हा पण एक कॉन्सेप्ट होता की हे सगळं तोपर्यंत आलंच नव्हतं कोणाला. बरं, म्हणजे कविता होती, त्या कवितांचं वाचन ज्या तऱ्हेने तिने वाचन केलं, ते वाचन असेल किंवा त्याच्या मागचे साऊंड इफेक्ट्स असतील आणि त्याच्यानंतर ते येणारं गाणं, हे सगळंच नवीन होतं पूर्णपणे तोपर्यंत म्हणून ते कदाचित अचानक लोकांना काहीतरी भलतंच वेगळंच वाटलं आणि म्हणून ते क्लिक झालं असेल. पण डेफिनेटली ह्याच्यावरती आपण एक गोष्ट म्हणजे मलाही जाणवते की एक तर तुमचा विश्वास होता की नाही हे मी करेन तर मी माझ्या टर्म्सवरती करेन, म्हणजे तेही त्यावेळेस विचार करणं खूप मोठी गोष्ट आहे. नाहीतर असं झालं असतं की हिंदी चित्रपट सिनेमातला कोणतरी एक मोठा व्यक्ती भेटतोय तर तो आपल्याला काहीतरी प्लॅटफॉर्म देतोय, तो जसं बोलेल तसं मी नाचेन. त्यावेळेस तसं नाही झालं आणि तुम्ही त्या पद्धतीने स्वतःचे टर्म्स ठेवले की नाही माझं मराठी भाषेवरती प्रेम आणि हे माझं पहिलं प्रेम. हो, कारण त्याला कविता गाण्याच्या आधी कधी झाली नव्हती. एक कविता एक गाणं असं कधी झालं आणि हे 100% ऑडियन्सला नक्कीच पटेल की मी हे जे सांगतोय कदाचित 80sचे जे किड्स आहेत त्यांना हे गारवा आणि ही जी गाणी आहेत मिलिंद सरांची ती नेहमीच म्हणजे मला त्यावेळेस मिलिंद सर असे दिसतात हे मला माहित नव्हतं. कारण त्यावेळेस वेबसाईट नाही, इंटरनेट नाही, काय नाही. मिलिंद इंगळेंचं गाणं आहे, मिलिंद इंगळेंचं गाणं आहे. मिलिंद इंगळे म्हणजे महाराष्ट्रीयन माणूस. ऑफकोर्स जेव्हा मी सोम्या कॉलेजमध्ये कॅम्पसमध्ये जेव्हा त्यांचं नाव ऐकतो, कारण आपण आपल्याकडे काय कॅसेट एवढा आपण विचार नव्हतो करू कोण संगीतकार आहे कोण कलाकार आहे. बाबा एक छानसा एक चेहरा गोंडस चेहरा दिसतोय, गारवा लिहिलेला आहे आणि छान झालं आहे, कोण त्याच्या पाठी विचार नाही केला. पण जेव्हा आपण एका ग्रुपमध्ये बसतो, कॉलेज फेस्टमध्ये होतो, तर काही कलाकार असतात जे रुची ठेवणारे असतात. अरे ह्यांनी हे गाणं गायलेलं आहे, ह्यांनी हे बोल केलेलं आहे. त्यावेळेस ते कानावर पडले, त्यावेळेस माहित पडलं अच्छा मिलिंद इंगळे कोणतरी असतील. सोमय्यामध्ये मी येऊन गेलोय तुमच्या फेस्टला कुठेतरी होतं, तेव्हा तुम्ही होते गेलं माहिती नाही, पण मी ऍज अ गेस्ट म्हणून आठवत नाही मला, पण त्या सुमारास 2000च्या सुमारास कधीतरी आलो असणार. 100% आला असेल. बिकॉज त्यावेळेस खूप वेगळ्या हॅपनिंगमध्ये होतं आणि मुलांमध्ये तो एक क्रेज झाला होता, जो एक इमोशनल क्रेज असतो ना की कुठल्याही प्रकारचे. म्हणजे एक साईडला आम्ही डर पिक्चर बघत मोठे झालो, जिथे क्रेझी म्हणजे हिरोच विलनचा रोल करायला, हिरो, आणि एका ठिकाणी गाणी ऐकत तुमची गाणी ऐकत मोठे झालो. भले तो एकच बेंचमार्क झाला. आजही गारवा म्हटलं की मिलिंद इंगळे, कवी म्हटलं की सौमित्र सार, पण त्या विषयामध्ये आजही लोकांना आठवणार 98, 99, 2000 मध्ये जी गाणी ऐकली, अरे हा गारवा ऐकलंय ना. पण हे जर तुम्ही आजच्या यंग जनरेशनला विचारलं, जे स्पॉटिफाय ऐकतायत किंवा जे अजून कुठल्या ॲप ऐकतायत, त्यांना कदाचित माहीत नसणार. पण ज्या वेळेस म्हणजे मी मागच्या 10 दिवसामध्ये हे मी केलं, ज्यावेळेस मला माहीत पडलं की आपल्यावर माझी भेट होणार आहे, तर माझा किस्सा सांगतो. माझे एक हेअर ड्रेसर आहेत, यंग आहे पोरगा, 25-26 वर्षाचा. तर सर काय करताय, कोणाशी पॉडकास्ट करताय? तर मी म्हटलं हे असा कोण आहेत? तर मी त्याला म्हटलं तुला नाही माहिती, जाऊ दे. अरे ऐकवा ना सर, काय आहे? मग मी यूट्यूबवरती फक्त ते प्ले केलं. अरे हे गाणं तर मला माहिती आहे, माझे बाबा रोज ऐकायचे. म्हणजे लोकांपर्यंत तो मेसेज गेला की हा एक असा कलाकार आहे जो प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात त्याने आपली जागा दिली. आत्ता म्हणजे मला अनेक आता इन्स्टावर आणि याच्यावर अशी, तुम्ही जे आता म्हटलं की माझे बाबा ऐकायचे, त्याच्यावरनं असं झालं की त्याच्यामुळे काय झालं, आत्ता जी जस्ट पास आउट आहेत किंवा आत्ता कॉलेजमध्ये आहेत ना, त्यांना पण गारवा माहिती आहे. कारण ते काय म्हणतात, आम्ही लहानपणी खूप ऐकलंय, मी तेव्हा 2रीत होतो, मी तेव्हा 4थीत होतो आणि आम्ही सतत आमचे आईवडील हेच गाणी लावायचे. तर तेव्हा आम्हाला काही ते म्हणजे एवढं काही वाटलं नाही, पण आता आम्हाला ती गाणी ऐकून इतकी आवडायला लागली. आणि आता आम्ही म्हणजे आत्ताची कॉलेजमधली मुळे, मी मे बी आता ही 3री पिढी झाली. आपण जेव्हा 98ला रिलीज केला असेल त्याच्यानंतर 2 पिढ्या पुढे आल्या. आता 3ऱ्या पिढीपर्यंत कॉलेजपर्यंत पण गारवा अजून गाणं
माहिती याला खूप मोठं भाग्य लागतं जे मला मिळालंय. भाग्य तर म्हणजे 100% असेल, त्याला आपण नाही म्हणू शकत नाही, पण तुमचा त्याच्या पाठचा जो म्हणतात ना ती जिद्द होती, ते पॅशन होता आणि तुमचा जो विश्वास होता की नाही हे आपण करणार, आणि हे तोपर्यंत कपाटाच्या बाहेर येणार नाही जोपर्यंत मला त्याचा खरा म्हणतात ना जौहरी मिळत नाही. खरंय खरंय. आणि त्या विषयामध्ये म्हणजे त्या विषयाला जर आपण आज विचार केला की 3 दशकं झाली, बरोबर? हो, 3 दशकं झाली तरी आज 28 वर्ष या 23 जुलैला पूर्ण होतील. म्हणजे 3 दशकं ऑलमोस्ट पूर्ण होऊन सुद्धा आजही गारवा अंगावर शहारे आणतो. जेव्हाही आपण तो गाणं ऐकतो, त्याच्यातले जे लिरिक्स आहेत ते ऐकतो त्यावेळेस. सर, गारवाच्या पुढे करिअर कसं झालं? खरं सांगू का, गारवाच्या पुढे म्हणजे मी सिनेमांमध्ये ॲज अ संगीत, मला ना खरं मी म्हटलं तर गायक व्हायचं होतं. आणि जेव्हा ये है प्रेम हिंदीमध्ये रिलीज झाला त्याच्यानंतर मी बऱ्याच हिंदी संगीतकारांना ह्या सगळ्यांना भेटायला सुरुवात केली, पण तिथून मला फारसा रिस्पॉन्स मिळाला नाही. कारण ॲज अ संगीतकार मी झाल्यानंतर लोकांना, इतर संगीतकारांना काय माहिती नाही काय वाटलं असेल, पण मला जी फीडबॅक होता तो असा होता की अरे तुम तो म्यूजिक डायरेक्टर हो, अभी तुम्हें क्या, तुम खुद करो ना, तुम खुद म्यूजिक करो, तुम खुद सिंगर हो, बन जाओ अभी. तर तो मला एक नाही म्हटलं तरी तोटा झाला. त्याच्यामुळे मला हिंदीमध्ये ॲज अ सिंगर म्हणून जो ब्रेक हवा होता तो मला तसा मिळाला नाही. आणि मराठीमध्ये पण म्हणजे आता माझा नशीब बाग आहे, मी जवळजवळ 7-8 चित्रपट केले मराठीमधले, पण ते काही रिलीज झाले, काही सिनेमे चांगले नव्हते. माझी गाणी फार छान होती पण ती लोकांपर्यंत पोहोचली नाही. आणि त्याच्यामुळे मला असं खूप काही गोष्टी ज्या करायला हवं होत्या. मग माझं जास्त लाईव्ह शोज आणि इतर मराठी संगीतकारांकडे गाणं हे सगळं चालू राहिलं. पण त्याच्यानंतर मी ये है प्रेम नंतर सोनी म्युझिकचा आर्टिस्ट झालो. इनफॅक्ट म्हणजे मला ये है प्रेमचा सक्सेस एवढा होता की सोनी म्युझिकने मला स्वतःहून बोलून मला तू आमच्याकरता एक अल्बम कर, जो हा रसिया जो अल्बम आला तो झाला. तो पण खूप म्हणजे तसा काही खूप क्लिक झाला. जो ये है प्रेम जेवढा झाला तेवढा तो क्लिक झाला नाही. त्याच्यामुळे आणि माझा एक सिनेमा ज्याला 15 वर्षापूर्वी मी म्युझिक केलं होतं, मराठीतला सिनेमा होता जो, ज्याच्यामध्ये श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, वैशाली माडे, वैशाली सामंत, साधना सरगम आणि मी, नंदेश उमप, एवढी अफलातून गाणी मी कंपोज केली होती. आणि खूप पैसे खर्च करून, म्हणजे प्रोड्युसरने मला पैसे दिले. तो पिक्चर आज तागायत फ्लोअरवरच गेला नाही. तो जर गेला असता तर आज माझ्याकडे आत्ताच्यापेक्षा खूप जास्त ॲज अ संगीतकार म्हणून पण खूप काम जास्त असतं. तर हा नशिबाचा भाग आहे की देवाला वाटलं असणार की बाबा तू एक काहीतरी करून ठेवलंस ना, ते तू कर आणि त्याची मजा आयुष्यभर घे, त्याचाच आनंद लूट, असा देवाच्या मनात असेल. काम केलं, खूप काम केलं, पण लोकांपुढे ते सगळं काम आलं नाही. उदाहरणार्थ जसं तुझ्या टप्पर डोळ्यात माझं येऊलंसं गाव, हा एक अल्बम मी केला. त्याला पण आता जवळजवळ 12-15 वर्ष झाली असतील. अफलातून अल्बम आहे तो आणि आता त्याला यूट्यूबवर लाखाच्या वर व्ह्यूज आणि आता खूप तो पॉप्युलर. पण त्या काळात तो जसा रिला, त्याला काही वेगळी पण कारणं आहेत की ज्या कंपनीला मी तो रिलीज करायला दिला त्याने तर प्रमोशन केलं नाही किंवा असं बऱ्याच गोष्टी घडत गेल्या. पण हा आपला नशिबाचा भाग असतो की एखादं प्रोजेक्ट किंवा एखादं गाणं ते नशीब घेऊन येतं. तसा हा प्रोजेक्ट होता आणि आता तो लोकांना खूप आवडायला लागलाय खूप. तर मे बी त्याची आता वेळ आली असेल त्याच्यात. तर तो खूपच अफलातून प्रोजेक्ट होता. आणि समाव माझ्याकडे जे मी मराठी सिनेमे केले तर ते जे चांगले प्रोड्युसर आणि चांगले दिग्दर्शक आता का नाही आले याचं माझ्याकडे कारण नाही. पण बरं, माझं असं होतं की हिंदीमध्ये पण मी ॲज अ सिंगर म्हणून प्रयत्न केला. तर मला ना, एक तर तुम्हाला माहिती आहे मराठी मनुष्य हा, मराठी बाणा त्याच्याकडे असतोच, त्यामुळे तो खूप जास्त लोकांच्या पाया पडू शकत नाही. लिमिटमध्ये तो प्रयत्न करतो. तसे मी लिमिटमध्ये प्रयत्न केले, नाही केले असं नाही. अगदी 4-4 तास मी संगीतकारांच्याकडे जाऊन बसलो आणि सगळं करून बघितलं मी. पण एका सर्टन स्टेज नंतर कळलं मला की नाही, हे इतकं अपमान सहन करून आपल्याला ब्रेक हिंदीमध्ये नको आहे. मला जे मिळतं त्याच्यामध्ये मी हॅपी आहे. खूप पडून, खूप अपमान करून, ह्या सगळ्या गोष्टी करून जो सक्सेस मिळेल ना, ते मला आयुष्यभर हे राहील की नाही, मी हा सक्सेस ना असं काहीतरी करून मिळवला आहे.
त्याचा आनंद नाही. आज मी गारवाचा आनंद घेऊ शकतो, आज मी तुझ्या टपोरड्याचा आनंद घेऊ शकतो, किंवा जे काही मी कंपोज केले, जे काही गाणी केलेत त्याचा आनंद भले लोकांच्यापर्यंत कमी होतो, पण त्याचं मला हा समाधान आहे की मी हे एका स्वाभिमानी बहिणी आणि मानाने मी काम मिळवलं आणि मानाने काम केलंय आणि तेवढंच काम मला करायचं होतं. तर त्याच्यामुळे मला हे दुःख नाही आहे की हिंदीमध्ये दुःख आहे ऑब्व्हियसली की इतकं चांगलं सक्सेस मिळून मला हिंदीत तसा सिनेमामध्ये जो चित्रपटामध्ये ब्रेक मला, कारण मी म्हटलं मला किशोर कुमार व्हायचं होतं, तर मी 3-4 सिनेमे अनुमलीकडे, तो पण तसंच झालं. मकरंद देशपांडेची फिल्म होती दानव म्हणून, ती फिल्म पूर्ण झाली, त्याच्यात माझं अलका याग्निकबरोबर गाणं होतं, छान गाणं होतं. ती फिल्म फ्लो म्हणजे रिलीज झाली पण थिएटरमध्ये रिलीजच झाली नाही, ती डायरेक्ट यूट्यूबवर आली. म्हणजे असं काही काही गोष्टी घडत गेल्या की ज्याच्यामुळे मला हिंदीमध्ये जो ब्रेक हवा होता तो नाही मिळाला, पण दॅट्स ओके. पण आपण जर प्रवास पाहिला मराठी संगीतकारांचा, गायकांचा, असे खूप कमी चेहरे होते जे गाता गाता अल्बममध्ये स्वतः आले. मी तुमचे खूप सारे अल्बम्स पाहिले ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः ऍक्ट केलेलं आहे, तुम्ही स्वतःही प्रेझेंटही केलं आहे, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. जेव्हा गारवा रिलीज झालं ना, मग त्याच्यानंतर मी सांज गारवा रिलीज केलं, कारण 3-4 वर्षात मग लोक म्हणाले आता काय मला परत इमिजिएटली पावसाची गाणी रिलीज नव्हती करायची. खूप म्हणत होते की अजून एक गारवाच रिलीज का नाही करत तुम्ही, तीच गाणी परत लोकांना आवडतील. म्हटलं नको, परत तीच ॲटलिस्ट लगेच 3-4 वर्षात करायला नको. मग माझ्याकडे सौमित्रनी लिहिलेली काही, मी त्याला म्हटलं चल आपण आता ना सांज गारवामध्ये, ज्याच्यामध्ये सौमित्रनी कविता नाही वाचल्या, सचिन खेडेकरनी वाचन केलंय, तर तो अल्बम मी केला. आणि मग हळूहळू काय झालं, 2005 नंतर सगळंच कमी झालं. म्हणजे सीडीज वाजायला लागल्या, पेनड्राईव्ह झाले, MP3 आलं, पायरसी आली. ह्या सगळ्या गोष्टींमुळे म्युझिक कंपनीनी अल्बम काढणंच बंद केलं. जे म्युझिक कंपनी म्हणे की चला तुम्ही या, आम्ही तुम्हाला पैसे देऊ, तुम्ही कंपोज करा आणि तुम्ही आमच्याकरता काम करा, आम्ही तुमचं रिलीज करू अल्बम. हा जो कॉन्सेप्ट होता हा कॉन्सेप्टच गेला, कारण लोकांना सगळं ऑनलाईन डिजिटल फ्री मिळायला लागलं. आणि आता करायचं काय, सगळ्याच आर्टिस्टचा इश्यू झाला जो आजही आहे त्याच्यात. आत्ता तरी परत ना काही म्युझिक कंपनी अल्बम्स करायला लागलेत, म्हणजे 4 गाणी 5 गाण्यांचा अल्बम सुरू झाला आहे कॉन्सेप्ट. पण तेव्हा तो काळ फारच आर्टिस्ट करता, सगळ्या संगीतकार गायकांच्या करता बिकट होता तो. मग त्यावेळेला काय करायचं म्हणून मग सगळ्या आर्टिस्टनी एक गाणं रिलीज करायला सुरुवात केली. मग सांज गारवानंतर मग मी म्हटलं की आपण मग आता काय करायचं, तर पावसाची गाणी मग मी ऑलमोस्ट खूप उशिरा, म्हणजे 2000 आत्ता गेल्या म्हणजे 8-10 वर्षामध्ये म्हणूया आपण, आता 2026 चालू आहे ना, म्हणजे त्या सुमारास 2015 नंतर म्हणूया आपण. मग काय करायचं, तर मग मी स्वतःचं गाणं प्रोड्यूस करायचं, स्वतः गाणी करायची आणि ती यूट्यूबवर आपण रिलीज करतो. तर माझी कंपनी आहे इनरोज प्रोडक्शन्स कंपनी, त्याच्या अंडर मी हे सगळं सुरू केलं. तर त्यामुळे मग असं मला वाटलं की अजून आपण तेव्हा ना रजतनी मला विचारलं होतं की गारवामध्ये तुला काम करायचं आहे का. तर मला समोर त्याला वाटलं की नाही, गारवामध्ये माझ्यापेक्षा जरा बेटर दिसणारा चॉकलेट बॉय असेल तर, म्हणजे मी स्वार्थीपणा केला नाही त्याला. मी त्याला म्हटलं की नाही. आणि सुनील बर्वे पण मग तेव्हा माझा मित्रच होता, मी त्याला सोडून नाही म्हणलं सुनील बर्वेला आपण घेऊया, मी आता नाही करत काम. मग आता नंतर वाटायला लागलं की आपण करायला पाहिजे काही, म्हणजे इतके काही आपण सुनील बर्वे नसलो तरी इतकी काही वाईट दिसत नाही आपण. तर म्हणून मग म्हटलं की आपण पण हिरो व्हायला हरकत नाही, असं म्हणून मग मी ते सुरुवात केली. आणि मग मला हे पण लक्षात आलं की आपण स्क्रीनवर दिसणं आवश्यक आहे, तो प्रेझेन्स आपल्याला. जसं मगाशी मी म्हणालो की मिलिंद इंगळे कोण आहेत ते एक्झॅक्टली आता लोकांना कळलं जेव्हा ते युट्यूबवरती. हो, जेव्हा छुलमी रिलीज झाला ना तेव्हा लोकांना अब्बास हाच मिलिंद इंगळे वाटायचा, हो तो लीड तोच वाटायचा. मग काही लोकांनंतर मी जेव्हा ऍक्च्युअल माझे शोज करायला लागलो, टीव्हीवर यायला लागलो, सगळ्याला बोलवायला लागले मला, तेव्हा अच्छा ये है क्या मिलिंद इंगळे, असं लोकांचं. माझंही तेच झालं. म्हणजे तुमची गाणी ऐकून आम्ही मोठे झालो आणि आम्हाला जवळजवळ 1 दशकानंतर कळलं की मिलिंद इंगळे म्हणजे एक्झॅक्टली कोण. कारण त्यावेळेस जी हिंदी आणि मराठीमध्ये तर काय खूप कमी वेळा आपण अल्बम्स टीव्हीवरती पाहिले, पण छुईमुई हे गाणं प्रत्येक 2-3 चॅटबस्टरमध्ये ते लागायचं. बरोबर, MTVला लागायचं, अजून कुठले चॅनल्स होते तिकडे लागायचं. तर त्यावेळेस ते सतत नजरेत पडायचं. पण कधीही संगीतकार किंवा गायकाचे फोटोज येत नाही नाही की बाबा ह्याने गायलंय किंवा ह्याने केलंय म्हणून.
पण छान वाटलं. मी त्यावेळेस जो 90sचा जो दशक होता त्यावेळेस जेवढेही गायक होते, मला वाटतं यू वर द फर्स्ट मराठी प्लेबॅक सिंगर हू केम ऑन हिंदी मधला इंडी पॉप मधला मी पहिला होता असं मला हरकत नाही, है ना. त्याच्यानंतरही फारसं कोणी नाही, पण मी पहिलाच होतो तेव्हा. म्हणजे तो कॉन्फिडन्स तुझ्याकडे कुठून आला? माझं काय झालं, मी लहानपण माझं कलकत्त्याला गेलंय. मी होतो कॉन्व्हेंट शाळेत, आणि आम्ही कलकत्त्याला लहानपणी सगळे मित्र, कॉस्मोपॉलिटन मित्र होतो, बंगाली मित्र असायचे, सगळ्या भाषेतले मित्र. आणि त्यामुळे लहानपणापासून माझं जास्त हिंदी बोललं जायचं. मराठी माझं तुम्ही बघितलं तर माझं ॲक्सेंट हिंदी गाताना तरी ॲटलिस्ट माझा पटकन खूप असा मराठी ॲक्सेंट नाही आहे जो खूप मराठी लोकांचा असू शकतो. आणि वाईट काहीच नाही त्याच्यामध्ये मराठी ॲक्सेंट असणं. पंजाबी हिंदी जेव्हा बोलतात तो पंजाबी ॲक्सेंट असतो माझ्याजवळ. पण समोर माझं ते लहानपण कॉस्मोपॉलिटन कलकत्त्याला गेल्यामुळे आम्ही मराठी फार कमी बोलायचो. मित्रांमध्ये, शाळेमध्ये सगळीकडे हिंदी बोलत जायचं. त्याच्यामुळे ते माझं हिंदीचं हे छान होतं माझा अभ्यास. आणि पुढे मुंबईत आल्यानंतर काय झालं, मी NM कॉलेजला होतो, नरसिंह कॉलेजला. आणि तेव्हा पण सगळी लहानपणाचं किशोर कुमारची गाणी म्हणायची. स्पर्धांमध्ये नाही, पण ऑर्केस्ट्रामध्ये, म्हणजे जो शाळेची गॅदरिंग असायचं किंवा कॉलेजचं गॅदरिंग असायचं, ॲन्युअल फंक्शन, त्याच्यामध्ये पण किशोर कुमारची गाणी म्हटली जायची. आणि 12वीत असताना पहिल्यांदी मला माझा मित्र एक NM मध्ये होता, विकास भाडोडेकर, त्यांनी मला एक कॅसेट आणून दिली. म्हणला, हे तू ऐक, काय गाणी आहेत ही, गाणी म्हणजे गझला काय आहेत म्हणला तो. आणि ते होतं मेहदी हसन साहेबांची गझल. हो बाबा. आणि ती ऐकलो, आणि मला एक तर आमच्या घरात क्लासिकल बेसच होता, त्यामुळे ती ऐकायला सुरुवात केली. आणि मी त्या गझलांच्या प्रेमात पडलो, आणि मी ठरवलं की आता आपण गझल शिकायची. आणि त्याच्यामुळे हा हिंदीचा माझा बेस तयार झाला गझलमुळे. कारण गझल हा प्रकार असा आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला क्लासिकलचा पण अभ्यास पाहिजे, फिलिंग्स पण पाहिजेत, उच्चार चांगले पाहिजेत, उर्दू तुम्हाला आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचं मला तिथे शिक्षण माझं के महावीरजी आणि राजकुमार रिझवींच्याकडे झाल्यामुळे माझा हिंदीचं खूप छान अभ्यास झाला त्याच्यात. आणि म्हणून माझा कल मराठीमध्ये जास्त नव्हता. हे काय झालं, गारवा कशामुळे झालं माहिती आहे का, किशोर कदम म्हणजे सौमित्र, त्याची आणि माझी मैत्री झाली अचानक. त्याची पण खूप इंटरेस्टिंग किस्सा झाला. मी होतो NM मध्ये, तो होता चेतना कॉलेजला, आणि आम्ही मराठी नाटकात त्याचा ॲक्टर म्हणून आम्ही भाग घ्यायचो स्पर्धांमध्ये. आणि तेव्हा एका स्पर्धेमध्ये मी नाटकात एक गाणं म्हणायचो, मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्रकार, असं दोन चार वेळी फक्त म्हणायचो. तर ते नाटक बघून तो पण चेतना कॉलेजमध्ये आलो होता, आणि तो त्याचा ग्रुप अख्खा बसवला, खरं नाटक पाडायचं आमचं म्हणून, कारण ते एक स्पर्धामध्ये एक नाटकं पाडायचं असं असायचं. तर ते गाणं ऐकल्यानंतर तो मित्रांना म्हणला, थांबा तुम्ही नाटक पाडू नका, हा काहीतरी चांगलं गातोय हा, आपण हे नाटक अख्खं बघूया. आणि ते नाटक माझं एकांकिका म्हणजे संपल्यानंतर तो मागे आला आणि म्हटला की अरे तू खूप छान गातोस, आपण मित्र होऊया का, असं म्हणून आमची मैत्री झाली ती त्यावेळेला. आणि मग तो मराठी काव्य लिहायचा, आणि आमचं मग रेग्युलर एकमेकांच्या घरी भेटणं. अतुल दाते, अरुण दात्यांचा मुलगा, तो पण चेतना कॉलेजमध्ये होता. तर हे आम्ही मग 3-4 जण असे सतत माझ्या घरी संध्याकाळी बसायचं, हार्मोनियम काढायची. त्यातनं हे त्यांनी एक गाणं लिहिलं होतं, दिस नकळत जाई सांज रेंगावून राही, क्षण एकही नाही ज्याला तुझी आठवण नाही. ते गाणं मला त्यांनी पहिल्यांदाच असं आणलं. माझी पहिली आयुष्यातली चाल ती आहे, प्रोफेशनल चाल लावलेली. तो म्हणा, अरे बघ नाही मी गाणं लिहिलंय, तू चाल लावशील का. मी चाल लावली ती, आणि मग ती अरुण दातांना खूप आवडली, अतुलच्या वडिलांना. आणि म्हणून त्यांनी ती पहिल्यांदा रेकॉर्ड केली. ते प्रत्येक कार्यक्रमात गायचे ते. आणि मग मी नंतर सांजगारवामध्ये ती गायलो माझ्या अल्बममध्ये नंतर. तर अशा तऱ्हेने ते झालं. पण अदरवाईज माझं गझलचंच शिक्षण होतं, आणि मी गझलचे रेग्युलर कार्यक्रम करायचो. म्हणजे अजूनही करतो. मुखातिब नावाने मी एक खूप छान गझलचा, ज्याच्यामध्ये सगळ्या पॉप्युलर गझल्स ऑफ मेहदी हसन साहेब, गुलाम अलीजी, जगजीतजी, पंकज उधास या सगळ्यांच्या गझलांचा तो कार्यक्रम मुखातिब नावाने. पण त्यावेळेला माझं गझलचं शिक्षण जे झालं, त्याच्यामुळे माझं हिंदीकडे कल ऑलवेज जास्त राहिला, आणि अजूनही तसाच आहे. तो कॉन्फिडन्स दिसला तुमच्या चेहऱ्यावरती. म्हणजे आपण जेव्हाही अल्बम पाहतो, कधी असं वाटलं नाही की तो कॉन्फिडन्स थोडासा म्हणजे मुद्दामून केल्यासारखं. इट केम इन द फ्लो. म्हणजे मी तुमचे जेवढे अल्बम्स पाहिले त्या ह्याच्यामध्ये मला हे कळलं की तो कॉन्फिडन्स तो इनहेरंट झाला, म्हणजे तो असा जबरदस्ती नाही आला.
गारवा, मराठी सिनेसृष्टी, मग हिंदी सिनेसृष्टी, त्याच्यानंतर तुम्ही असं कधी प्लॅन केलं की आपण स्वतः एक म्युझिक कंपनी उघडावी आणि आपणच आपल्यासारखे काही होतकरू लोकांना प्लॅटफॉर्म द्यावा? नाही, कारण मी म्हटलं ना की तो एकदमच ते बदलूनच गेला ना, तो सगळं पायरसी आणि याच्यामुळे ना कॉन्सेप्टच बदलला. म्युझिक कंपनी काढून करणार काय? त्यापेक्षा मी आता माझ्याकडे खूप जण फोन करतात, गायक असतील, संगीतकार असतील किंवा कवी असतील, हे सगळे फोन खूप येतात की तुम्ही आमचं गाणं गाल का किंवा काय आम्हाला गाईड करा. तर मी त्यांना गायडन्स नक्की करतो. पण म्युझिक कंपनी उघडण्याचं माझं एवढं काही कधीच डोक्यात नव्हतं. माझा स्टुडिओ आहे स्वतःचा, तो माझ्यापुरता मी म्हणजे प्रोफेशनली स्वतः पण वापरतो, काही लोकांना बाहेर पण देतो त्याच्यामध्ये. पण तेवढा पुरता आय एम हॅपी त्याच्यात. व्हेरी म्हणजे खूप अशी कनेक्टेड स्टोरी वाटते. म्हणजे तुम्ही तुमचं जे काही आत्तापर्यंतचा जो प्रवास लिहिला आहे तो तुम्ही तुमच्या टर्म्स कंडिशन्सवरती लिहिला आहे. कुठे थांबायचं, कुठे आनंद घ्यायचा, कुठे ठोकून बोलायचं, आणि आपल्याकडे ज्या कला आहेत त्याचं एक छानसं प्रेझेंटेशन करून जे माझ्या कॅपॅसिटीमध्ये आहे ते मी कसं लोकांपर्यंत घेऊन यायचं, हे तुमच्याकडनं खरंच शिकण्यासारखं आहे. कारण गारवा आणि जी आतापर्यंत तुमची कामं केली आहेत लिमिटेड आहेत, पण ते म्हणतात ना एक्सक्लुझिव्ह लिमिटेड एडिशन, म्हणजे त्याच्यासारखं एडिशन पुन्हा नाही. म्हणजे असे खूप सारे सिंगर झाले, त्यांनी लाखो गाणी म्हणजे लाखो त्यांचे फॅन्स झाले, पण तुमचे एकाच गोष्टीसाठी करोडो फॅन्स आहेत. खरं आहे. म्हणजे ही गोष्ट आपण इग्नोर नाही करू शकत. तुम्हाला नेहमीच गायक व्हायचं होतं आणि संगीतकार तुम्ही अचानक झालात. खरं आहे. बरोबर आहे. मग तुम्ही कधी असं संगीताबद्दल असा विचार नाही केला की मी संगीतकार झालो तर चला मी ठीक आहे संगीत ह्या क्षेत्रामध्येच म्युझिक कंपोजिशनच ट्राय करेन? आता जसं आता अजयजी, अतुलजी, आय थिंक दे केम इन 2000, अर्ली 2000 और प्रॉब्ली लेट 2000 मध्ये आले. तुम्ही कधी प्लॅन नाही केला की चला आपण संगीतकारामध्येच ह्याच विषयामध्ये आपण थोडंसं पुढे जाऊ? नाही, मी म्हटलं ना, मी 7-8 बरोबर 8-9 पिक्चर केलेत मी, बऱ्यापैकी सिनेमे. पण ते मी म्हटलं ना की अनफॉर्च्युनेटली ते लोकांपर्यंत आले नाही. जुईली नावाचा पिक्चर केला, नंतर काहीतरी माहेरचा निरोप म्हणून पिक्चर होता, बरेच पिक्चर केले. यमाच्या गावाला जाऊया म्हणून एक सिनेमा केला. हे सगळी नावं तुम्हाला माहितीच नाहीत कारण ते पिक्चर लोकांपर्यंत पोहोचलेच नाही त्याच्यात. आणि पण ते पण मी स्वतःहून खूप प्रयत्न नाही केलाय संगीतकार म्हणून. हे सगळे लोक गारवा गाणे ऐकून माझ्याकडे आलेले लोक पोहोचले. जसं इव्हन तुझ्या टपोरा डोळ्यात माझं येवलंसं गाव, हे जे अल्बम आहे हे ज्ञानेश वाकुडकर म्हणून नावाचे नागपूरचे कवी आहेत आणि त्यांचं सखे साजणी नावाचं 100 पानांचं कवितेचं पुस्तक आहे. 100 पानांची एक कविता, सिंगल कविता, ज्याला दीर्घ कविता म्हणतात. 100 पानांची. हा, तर ही ते माझ्याकडे आले, म्हणले तुम्ही गारवा इतकं छान केलेत तर ह्याचं तुम्ही काहीतरी करा. त्यांनी पुस्तक दिलं मला असं. म्हटलं हे काय, ह्याचं गाणी कशी करणार? कारण एका पानावर 100 पानं आहेत, प्रत्येक पानावर 14 ओळी सलग, अशी 100 पानं. तर म्हटलं 14 ओळी सलग गायच्या आणि त्याचं म्हणजे आपण गाणं कसं असतं, मुखडा अंतरा मुखडा अंतरा, 2 कडवी असतात, मुखडा असतो, 5 मिनिटाचं 3 मिनिटाचं असं गाणं असतं. तर ह्याची गाणी कशी करायची? कारण ह्याला कडवच नाही आहे, ह्याला ध्रुवपदच नाही आहे. तर मी विचार करायला काय, नाही तुम्ही बघा, तुम्ही काहीतरी करायचं. म्हटलं बरं बघू. आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केल्यानंतर मी वेडा झालो, कारण ते अख्खं पुस्तक हे एका मुलीचं, स्त्रीचं वर्णन होतं आणि प्रत्येक पान हे एका अवयावर होतं. म्हणजे एक पान फक्त नाक, एक पान फक्त ओठ, एक पान फक्त डोळे, एक पान फक्त भुवया, एक पान फक्त पापणी, मग कंबर, तिचं चालणं, असं सगळं वर्णन. आणि त्याला राईम अतिशय सुंदर, 8 अक्षरी याला म्हणतो असं राईम होतं त्याला. तर मी म्हटलं तर काय करायचं बाबा, याचं आहे तर अफलातून आहे, पण याचं गाणी कशी करायची? मग मला डोक्यात आलं की आपण काहीतरी वेगळं करू शकतो नक्की. खूप विचार केला आणि मग कळलं की ही 14 ओळी आपण सलग गायला लागतील. 14 ओळी गायच्या, मग एक म्युझिक येईल, परत पुढच्या 14 ओळी गायच्या, परत म्युझिक येईल आणि परत गाणी. अशी आपण 21 पानं मी त्या 100 पानांची सिलेक्ट केली आणि 21 पानांचं सलग 36 मिनिटाचं एक गाणं केलं, जिथे मध्ये ब्रेक नाही आहे. 14 ओळी गायच्या, इंटरलूड. मग काय केलं, इंटरलूड्स वेगवेगळी केली, कधी लॅटिन, कधी स्पॅनिश, कधी अरेबियन, असे वेगवेगळे जॉनर्स वापरून ते म्युझिक केलं. तुम्ही जरूर ऐका, अतिशय. विशेषतः आता मुंबईत जर तुम्ही असाल किंवा कुठल्याही
अशा शहरामध्ये जिथे खूप ट्रॅफिक असतं तुम्ही ड्राईव्ह करत असाल तर डेफिनेटली तुम्हाला त्या गाडीमध्ये तुम्ही लावलं तर तुमचा ट्रॅफिकमधला वेळ तुम्हाला फार जाणवणार नाही, असं ते अल्बम आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मग त्याचा शेवटची प्रत्येक 14वी ओळ आहे, तुझ्या टप्पर डोळ्यात माझं येवलंसं गाव, म्हणून त्या अल्बमचं नाव पण तुझ्या टप्पर डोळ्यात माझं येवलंसं गाव असं आहे. आणि हे करत असताना म्हणजे खूप मोठं एक्सपेरिमेंट होतं हे. हो हो 100% हे खूप मोठं एक्सपेरिमेंट होतं. हे आम्ही नक्की आमच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये त्याचं डिस्क्रिप्शन नक्की आम्ही देऊ. आणि तुम्ही एवढं त्याच्यावरती मेहनत घेतली आणि त्याच्यातून काहीतरी नवीन काढायचं प्रचंड मेहनत झाली. म्हणजे सांगू का, गारवाबद्दल मेहनत मी घेतलीच. गारवामध्ये काय मेहनत होती माझी त्यावेळेला ना, आता ते तुम्ही ऐकता गारवाच्या कवितांच्या मागे जे साऊंड्स आहेत, पावसाचा आवाज आहे, झऱ्याचा आवाज आहे, पक्ष्यांचे आवाज आहेत. तर 96-97 मध्ये रेडीली एवढं सगळं अवेलेबल नव्हते साऊंड्स, पॉसिबल नव्हतं. तेव्हा बीबीसीची एक सीडी असायची, ते मी मग रवी साठेकडे ती होती, त्याच्याकडनं मी ती सीडी घेतली. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्या इफेक्ट्स करण्याकरता मी स्टुडिओचे 16 तास वापरलेत. 16 तास फक्त मी ती मध्ये, कारण तेव्हा सोपं नव्हतं. डिजिटल अगदीच पहिलं म्हणजे प्रमोद चांदूरकरनी तो नंतर फायनल जे रेकॉर्डिंग केलं ते प्रमोद चांदूरकरने केलं. त्याच्या आधीचं रेकॉर्डिंग जेव्हा 94 मध्ये केलं तेव्हा प्रमोद घैसास म्हणून इंजिनियर त्यांनी केलं होतं. आणि नंतर आम्ही ते पहिलं प्रमोद चांदूरकरचं कॉम्प्युटरवर रेकॉर्ड केलेलं, प्रोटूल्सवर रेकॉर्ड केलेला हा पहिला गारवा अल्बम आहे. तोपर्यंत आम्ही ही सगळी वेगवेगळी रेकॉर्डिंगची सॉफ्टवेअर्स आहेत. निऑन्डो आहे, लॉजिक आहे, प्रोटूल्स आहे, ती सगळी रेकॉर्डिंगचे आजकाल सॉफ्टवेअर्स वापरतात. त्यातलं तेव्हा तेच नवीनच इंडियामध्ये प्रोटूल्स आलेलं होतं. आणि तोपर्यंत आपण टेपवर 1/2 इंच, 1/4 इंच, 1/2 इंच आणि याच्यावर रेकॉर्डिंग व्हायचं टेपवर, जसं कॅसेट असते त्याच्या थोड्याशा मोठ्या टेप्स, आणि त्याच्यावर सगळं आपलं स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग होत होतं. आणि हे डिजिटल रेकॉर्डिंग हे तेव्हा जस्ट सुरू झालं होतं. गारवा हा त्याचा पहिला इनसिंक नावाचा स्टुडिओ होता जूला, तिथे हे रेकॉर्डिंग केलं. तर त्याच्यामध्ये खूप हे टफ होतं मला गारवाचं. पण ह्या सगळ्या गोष्टी गारवामध्ये मला हे टफ गेलं, कारण ती जोडायचं, मग बरोबर तो कविता संपली पाहिजे, मग माझं म्युझिक सुरू झालं पाहिजे, म्युझिक आल्यानंतर माझं गाणं, हे सगळ्या गोष्टींना खूप कष्ट केले मी, म्हणजे खरंच सांगतो. आणि मला त्याचा आनंद आहे की ते कष्ट फळाला आले, चेहऱ्यावरती दिसून येतं, ते दिसतं. आणि ह्याच्यामध्ये वेगळेच कष्ट होते की 21 पानं गायची आहेत. 21 पानं गाताना तुम्हाला ते सतत मोनोटोनस तर वाटतं का म्हणे, बरं परत ते एकच तर वाटलं पाहिजे, असं नाही वाटलं पाहिजे की 21 वेळी गाणी आहेत. हे सगळं करण्याकरता खूप विचार करावा लागला. आणि त्या विचार करण्यामध्ये मला आप्पा वढावकर जो अरेंजर माझा आहे, आतुर सोनी ज्याने रिदम प्रोग्रामिंग केलं, आणि मिथिलेश पाटणकर ह्या आणि इतर वादक, ह्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये इतका क्रिएटिव्ह पार्ट होता की ते करताना मी ती मेहनत पण केली आणि ती मजा पण आली मला तो करताना. गारवाचं श्रेय कोणाला द्या त्यांच्यानंतर? काय म्हणजे त्यांच्यानंतर आणि त्यांच्यानंतर अर्थात लोकांना देईन मी, कारण त्यांना जर एवढी मेहनत केली जर आवडलं नसतं तर मी काय केलं असतं. सो हे जे काही माझ्या हातून देवाने घडवलं आणि ते लोकांना आवडलं, याचं कम्प्लीट श्रेय लोकांना जातं. कारण मी म्हटलं तसं की एखादा अल्बम आपण खूप कष्ट करतो आणि तो लोकांना आवडला नाही किंवा लोकांपर्यंत पोचलाच नाही तर काय उपयोग आहे. सो फॅन्स हे जे आहेत ना, हे आपल्यावर मनापासून प्रेम करत असतात आणि ते प्रेम आयुष्यभर मला गारवामुळे मिळालं. म्हणजे आज नुसतं महाराष्ट्रात नाही तर भारतात नाही तर ऑल ओव्हर US मध्ये. मला एकदा फोन आला की त्यावेळेला की अरे माझाच वाढदिवस होता आणि 5 मित्रांनी मला गारवाची सीडीज दिली आहे गिफ्ट. इतकं त्यावेळेला ती क्रेज होती. आणि गिफ्ट देणं हे सुद्धा तेव्हा खूप होतं. म्हणजे लोकांची गिफ्ट देऊन लग्न झाली आहेत असं मला आम्ही शो करतो कुठल्या शहरात जाऊन सौमित्र आणि मी, तेव्हा मागे बॅक साईडला कोणतरी भेटतं, सर थँक्स अ लॉट, तुम्हाला खूप थँक्स. मग काय झालं, नाही आम्ही माझ्या मैत्रिणीला कॅसेट दिली गिफ्ट आणि आमचं आज लग्न झालं म्हणे. आम्ही आता, मी तुम्हाला सांगतोय, खरं सांगतो सर, कारण तुम्ही कदाचित तुम्ही त्याचे अविभाज्य घटक आहात, नो डाऊट. पण त्या गारवाच्या जॉनरेला आम्ही विटनेस केलं. कारण आम्ही आर्चिसच्या दुकानात जायचो, अकबर अलीजमध्ये जायचो, त्यावेळेस गारवाची गाणी लागायची, गारवाच्या कॅसेट्स, त्याच्यानंतर CD सुरू झाले, मग तो टेडी छोटासा चुईमीवाला,
मग ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना देऊनच प्रेम वाढलं. काय म्हणजे लग्न जी झाली, म्हणजे ते जे रोमॅन्टिसाइज झाला तो एरा, तो म्हणजे 100% त्याचं श्रेय तुम्हाला आणि तुमच्या अख्ख्या टीमला आणि ऑफकोर्स त्या नियतीला गेलंच पाहिजे ज्याने हे घडवलं. कारण जसं मी वारंवार सांगत आलो की 90sमध्ये आणि लेट 80sमध्ये मराठी जी सिनेमा होती त्याचं जॉनर कम्प्लिटली वेगळं होतं आणि अचानक एक फ्लिप साईड ऑफ द कॉइन म्हणू शकतो की लोकांच्या मनात ते एक घर करून गेलं आणि लोकांनी त्याचं खूप 100% म्हणतात ना आनंद लुटला. त्या आनंदाबरोबर त्यांनी तो प्रवास खूप छान सुखद पद्धतीने अनुभव केला. सर, तुम्ही 90s बद्दलच्या म्युझिकबद्दल सांगताय आणि आज आपण ऑलमोस्ट म्हणजे 2030 आपण आता गाठतोय येणाऱ्या 4 वर्षात 3.5 वर्षात. डेफिनेटली टेक्नॉलॉजीजबद्दल तुम्ही सांगितलं की पायरेसीज झाल्या, खूप काही टेक्नॉलॉजीजमध्ये उलथापालथ झाली. आता ही टेक्नॉलॉजी एक वेगळ्या लेवलला चालली आहे. हो, म्हणजे मला आता मिलिंद इंगळेंचं जर गाणं ऐकायचं असेल किंवा त्यांच्याकडनं गाऊन घ्यायचं असेल तर मला आज मिलिंद इंगळेंचीच गरज नाही. आता मी थँक्स टू AI म्हणू की आय शुड कर्स टू AI. म्हणजे असं आहे की काही चित्रांमध्ये आपण स्वतः दिसतो पण काही ठिकाणी असं दिसतं की अरे आपण नाहीच आहोत तरी आपणला त्यांनी चेहरा घेतला. म्हणजे तसं व्हॉइसवरती पण बऱ्यापैकी झालेलं आहे. म्हणजे आता जसं आपण ॲड्समध्ये बघतो काही वेळेस ते मिमिक केलं जातं, डब केलं जातं पण त्यांचा आवाज नसतो. तर AI इज इट गोइंग टू बी अ चॅलेंजिंग फॉर अ हार्ड कोर म्हणजे हाडामासाचा कलाकार असतो त्याच्यासाठी हा AI इज गोइंग टू बी अ बोन ऑर अ कर्स? दोन्ही तऱ्हेने आहे. म्हणजे आपल्याला त्याचे फायदे पण आणि तोटे पण आहेत. पण असं आहे ना की जसं आता झालं बघा, तुम्ही आधी म्हटलं आधी कॅसेट आली मग CD झाले, जसं आम्ही पण रेकॉर्डिंग आधी हाफ इंचवर टेपवर करत होतो. मग टेक्नॉलॉजी जशी वाढत जाईल तसं टेक्नॉलॉजी आपल्याला एक्सेप्ट करायलाच पाहिजे, त्याचा पर्याय ॲब्सोल्युटली नसतो. आणि त्या टेक्नॉलॉजीचे फायदे कुठले आहेत ते आपण घ्यायला पाहिजे आणि तोट्यांमधनं आपल्याला बाहेर कसं पडता येईल ते पण आपल्याला बघायला पाहिजे. सो आता त्याचा फायदा ऑब्व्हियसली असा आहे की पूर्वी जे तुम्हाला जसं मी म्हटलं की मला डेमो करायचा, तुम्हाला सगळ्या म्युझिशियनना बोलवा, स्टुडिओ बुक करा, तो खर्च करा. एखाद्या स्ट्रगलरला जर डेमो करायचा असेल तर आज आता मला डेमो करायचा असेल तर मी AI सांगितलं बाबा ही माझी गाणी आहेत, हा माझा आवाज आहे, मी हे गाणं गातो, मला याचं म्हटलं म्युझिक करून दे, तर तो 5 मिनिटात तुम्हाला सगळं म्युझिक करून तुम्हाला रेडी गाणं करून देतो. किंवा तुम्हाला जे ॲड 30 सेकंदाची ॲड पूर्वी करायची आणि त्याला एजन्सी म्हणायची, एखाद्या संगीतकाराकडे जायची म्हणायची आम्हाला याचा डेमो करून दे, मग तो डेमो कीबोर्डवर बसून म्युझिक डायरेक्टर तो सगळं करून ते लिरिक्स पण तो लिहायला लागायचे, सगळं करायचं आणि मग तो त्याला एजन्सीला द्यायचा. आज काय नाही, आज तुमच्या लिरिक्स असेल, चाल असेल, म्युझिक असेल, हे सगळं AI त्याला करून देतं आणि तो सांगतो हा डेमो आहे, आवडलं तर मग आपण फायनल काम फायनली नीट करू. हा त्यातला फायदा आहे की तुम्हाला डेमो करायला आज पटकन तुम्हाला 4 ऑप्शन्स जे फिजिकली बसून करायला लागत होतं ते तुम्हाला 5 मिनिटात करून मिळतं. त्याचा तोटा असा आहे की क्रिएटिव्ह जे काम आहे ते तुम्हाला कदाचित थोडं कमी मिळेल. आज मी जे स्वतः कंपोज करेन, मी स्वतः बसून कंपोज करेन, ते तो AI अल्टिमेटली काय आहे, तुम्ही त्याला काहीतरी फीड केलेलं असेल ना, तर जेवढं फीड केलेलं असेल तेवढंच तो तुम्हाला देणार. आता मी जर माझं गारवा गाणं फीडच नाही केलं तर गारवाची चाल कुठनं देईल तो? किंवा माझ्या डोक्यात एक अतिशय वेगळा संकल्पना आली तर ते तो AI देऊ शकणार नाही. म्हणजे अजून तरी ह्याच्या पुढे तेही तो करणार, ऑब्व्हियसली ते करेलच. आज आता प्रत्येकाने काय केलंय बघा, म्हणजे अमिताभ बच्चन असेल किंवा कोणी असेल त्यांनी आपापल्या व्हॉइसचे रजिस्टर केलंय, त्यांचे राईट्स आहेत, तुम्ही त्यांच्या परवानगीशिवाय तो व्हॉइस वापरू शकत नाही, तो व्हॉइस इमिटेट पण मिमिक्री पण नाही करू शकत त्यांच्या परवानगीशिवाय आज. सो हे आता प्रत्येकजण करणार आहे. तेव्हा AI जरी आलं तरी तुम्हाला वाटेल तसा आवाज, माझा आवाज AI नाही वापरू शकत, तो कॉपी होणार, त्याला पेटंट लागणार ना आज न उद्या. सो हे सगळं पुढे होणार आहे, त्याच्या लिगॅलिटीज वाढणार आहेत, सगळं वाढणार आहे. पण हे नक्की आहे की अनेक गोष्टीत आपल्याला AIचा फायदा होणार आहे त्याच्यात आणि ते शिकणं आवश्यक आहे. म्हणजे AI तुम्हाला शिकायला तर लागेलच. पण जे सौमित्र लिहिल की ऊन जरा जास्त आहे, दरवर्षी वाटतं, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं, हे AIला
फीड केलं तरच लिहिल, नाहीतर ते त्याच्या डोक्यातनं झालं पाहिजे. मला चाल जी आहे ती मला माझ्या डोक्यातनं. तो AI काय करतो, जी लाखो करोडो गोष्टी त्यांनी ज्या फीड स्वतः केलेल्या आहेत त्याची परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन बनवतो, म्हणून ते आपल्याला पटकन मिळतं. पण एखादा अतिशय सुंदर चाल आपल्याला क्रिएट करायचे, त्याला आपल्याला मिलिंद इंगळेच पाहिजे. सर, आपण मगाशी म्हणालात अबाउट गझल, राईट? हिंदी गझल आणि मराठीमध्येही गझल असतात, हे मला काही वर्षांअगोदर कळलं. आतापर्यंत काय आपण फक्त लोक रसिक असतात, त्यातले आपण एक रसिक होतो. मग हळूहळू जेव्हा आपल्यासारखे काही लोक भेटत जातात, जे कलामध्ये म्हणजे अक्षरशः त्यांनी पूर्ण जीवन दिलेलं असतं, त्याच्यामध्ये मला कधी कळलं की मराठी गझल हे असतात. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मराठी गझल आणि नॉर्मल गझल, विच इज बेसिकली? नाही, तुम्हाला सांगू का, हा फक्त लँग्वेजचा त्याच्यामध्ये फरक काही नाही आहे. दोन्हीमध्ये फरक काही नाही, कारण त्याचं जे व्याकरण आहे ते दोन्हीचं सेमच असतं. म्हणजे त्याला म्हणतो रदीफ आणि काफिया. म्हणजे आता मी जसं म्हटलं की झूठी दुआएं भेजी, झूठे सलाम लिखे, उनकी तरफ से खत हमने अपने नाम लिखे. मराठी आणि उर्दूमध्ये त्याचं व्याकरण सेमच असतं, फक्त भाषेचा फरक आहे. म्हणजे असं काहीच त्याच्यात फरक पडत नाही. जसं उदाहरणार्थ की केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, भेटले चुकून डोळे, हरवून रात्र गेली. म्हणजे उलटून रात्र गेली, हरवून रात्र गेली. आता हे जे राईम जे होतं रात्र गेली, असं हे वेगवेगळे त्याच्यामध्ये प्रकार असतात. तर त्याचं व्याकरण सेम असतं, फक्त भाषेचा फरक असतो. माझं काय झालं की मी जसं म्हटलं तर 12वीपासून उर्दू मेहदी हसन साहेब गुलाम हे ऐकल्यामुळे माझा त्याचा अभ्यास जास्त झाला. मराठीचा गझल गाणं आणि मराठी गझल त्याचा अभ्यास करणं हे माझं कमी आहे. पण ही काहीच त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास तुमचा बऱ्यापैकी चांगलाच आहे. हा फरक त्याच्यामध्ये हाच असतो, भाषेचा फरक असतो. पण त्याचं जे व्याकरण आहे ते बदलत नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे खूप आता खूप सुरेश भटांनी अतिशय सुरेख जसं हे केव्हा तरी पहाटे पण त्यांचंच आहे, अतिशय सुरेख हे लिहिलेत. भीमराव पांचाळांनी अतिशय सुरेख गझला त्यांच्या मराठीतल्या म्हटलेल्या आहेत. आजच्या युगात आणि आजच्या युवकांना मराठी गाणी जर ऐकायची असतील तर तुम्ही कुठली गाणी आणि कुठले लिरिसिस्ट म्हणजे ज्यांनी गाणी लिहिलेली आहेत रेकमेंड कराल? नाही, मी असं पर्टिक्युलर गाणी पण ज्याला ह्या पॉडकास्टमधनं बोध घ्यायचा असेल तो नक्की घे, पण जी तुमची आवडती आहेत की नाही, ह्यांना हे ह्या युगातल्या युवकांनी ऐकलंच पाहिजे, कारण ते एक संस्कार आहेत. शेवटी ते संस्कार घडले गेले पाहिजेत. आणि ते घडणार कसे? तुमच्यासारखे जेव्हा कलाकार आमच्या मंचावरती येतील आणि या मंचाच्या माध्यमातून जेव्हा ते सांगतील, तेव्हा ते एक म्हणतात ना एक एलिमेंट होतो माणसांसाठी, त्या मुलांसाठी एक एलिमेंट होतो की नाही, सरांनी सांगितलं ना म्हणजे काहीतरी असेल. आता जसं तुम्ही मगाशी मला सांगितलं की 100 पानांची कविता होती, आम्ही 2 आणि 3 ओळीमध्येच थंड व्हायचो. तुम्ही 100 पानांची कविता वाचून त्याच्यावरती चाल बसवणं, तर आता मी क्युरियस आहे की मला ती 100 पानांची कविता वाचायची आहे. भले वेळ असो नसो, मी काढीन वेळ आणि मी ते नक्की वाचेन. आजच तुम्ही जेव्हा ड्राईव्ह करत घरी जाल, मी तुम्हाला लिंक पाठवतो युट्यूबची, तुम्हाला जाताना आहे का बघा, तुम्हाला कसं वाटतंय ते सम रेफरन्सेस प्लीज. ॲक्च्युली एक तर मी नक्की सांगेन की जे तुम्हाला काव्य जर चांगलं असेल आणि त्याला चाल चांगली मेलोडियस चाल लागलेली असेल तर ते गाणं तुम्ही आपोआप ऐकायला सुरुवात करा. तुम्हाला रेकमेंडेशनची गरजच पडत नाही. जसं गारवाचं झालं की बाबा ते मेलोडियस चाल होती आणि ती लोकांना आवडली आणि काव्य चांगलं होतं सौमित्राचं म्हणून ते ऐकलं गेलं. आत्ताच्या काळामध्ये वैभव जोशी, मंदार सोनकर, समीर सामंत हे खूप चांगल्या तऱ्हेने काम करतात आणि नवीन पिढीचा अभ्यास खूप आहे म्हणजे याच्यावर. आणि ही सगळी लोक खूप चांगलं काम करतात आणि खूप चांगले संगीतकार आलेले आहेत. आणि हे दोन्ही चालू राहील. म्हणजे उडती गाणी पण आपल्याला आवडतातच ना, उडती गाणी काय वाईट नसतात. आपल्याला जेव्हा मूड चांगला करायचा असतो तेव्हा काय आपण खूप असं स्लो संथ आणि असं गाणं ऐकणार नाही. आपल्याला मूड बदलायचा असतो, आपण ती गाणी पण आपल्या डे टू डे लाईफमध्ये आवश्यकच असतात आणि ती गाणी आपण ऐकतोच. आणि मेलोडियस गाणी मात्र त्याचा जो
काळ आणि ते आहे ते कायमस्वरूपी असतं. त्याच्यामुळे दोन्ही गाणी ऐकावी. संगीतकार पण आज खूप चांगले चांगले संगीतकार आता आपल्याला आहेत, पण तुम्ही काव्य म्हणाल तरी ही मी जी 3-4 नावं घेतली ते अतिशय उत्तम काम करतायत आणि गेले 10-15 वर्ष हे लोक काम करतायत आणि सुंदर काम करतायत. चांगली चांगली पुस्तकं वाचावीत. आता कवितांची पुस्तकं असतात. म्हणजे तुमचं वाचन मराठी तुम्ही जेवढं वाढवाल तेवढं तुमचं आवडायला सुरुवात होते त्याच्यात. ते फार महत्त्वाचं. आणि आता आणि तुमच्याकडे अख्खा हे अवेलेबल आहे. यूट्यूब असेल, स्पॉटिफाय असेल, एवढे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत. त्याच्यावर प्रचंड मटेरियल अवेलेबल आहे. तर तुम्ही शोधा ते आणि ऐकत राहा. तुम्हाला चांगलं गाणं ऐकायला मिळणारच. म्हणजे मी आता इतका क्युरियस झालोय की तुमची परमिशन घेऊ इच्छितो. मध्यंतरी एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. एक खूप महान गायक आहेत, चांगले गायक आहेत, उत्कृष्ट गायक आहेत. त्यांना गाण्यासाठी विचारलं गेलं मंचावरती, तर ते थोडेसे नाराज झाले. त्यांचं नाव मी नाही घेणार, पण सगळ्यांनाच माहिती आहे त्यांच्याबद्दल. मला एक खूप हंबल रिक्वेस्ट आहे की तुमच्या मुखातून मला काही 2-3 अशी गाणी जी तुमची आवडती आहेत. गारवाने तर आपण एंड करूच करू, पण तुमची परमिशन असेल तरच मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन की आम्हाला तुम्हाला लाईव्ह ऐकायला खूप आवडेल. अगदी नक्की. मला त्या नक्की म्हणावं असं वाटतं की एखादं आपण जो कलाकार असतो, जो गायक असेल किंवा संगीतकार असेल, तो कोणामुळे असतो? तो का होतो फेमस? रसिकांमुळे होतो ना, तुमच्या फॅनमुळे होतो. सर तो फॅन एखादा रिक्वेस्ट करत असेल तुम्हाला गायला आणि 2 वेळी गायला म्हणत असेल तर गाण्यात काय वाईट आहे? त्याच्यात गायला काहीच हरकत नाही ना. कारण तुम्ही त्याच्यामुळे असं तुम्ही त्याला सांगणार की मी इथे गाऊ शकत नाही, मी इथे गाणार नाही. तर हां, आता एक बरोबर आहे की तो कुठल्या प्रसंगाच्या ठिकाणी आहे. उद्या मी असंही म्हणजे ऐकलंय की एखादं तुम्ही बघितलंय असेल की फ्युनरलच्या तिथे गेलेत आणि सेलिब्रिटीज आहेत आणि तिकडे लोक सेल्फी काढायला प्रयत्न करत असतात. दॅट इज रॉंग. तेव्हा त्यांनी हटकलं तिथे, तर त्याने अगदी योग्य आहे. तसं करू नये. फॅनना पण ते कधी भान नसतं. पण आता कुठे मी एखाद्या पार्टीमध्ये गेलोय किंवा कुठे आता पॉडकास्ट चालू आहे कोणाचं आणि त्याने जर गायला रिक्वेस्ट केली तर मला गाणं आवश्यक आहे. कारण मी त्याच्यामुळेच आज आहे ना, तुमच्यामुळे मी आज माझं पॉडकास्ट का होत आहे? कारण मी काहीतरी एक चांगलं काम केलं आहे आणि म्हणून मला पॉडकास्टला बोलवलं आहे. आता त्या पॉडकास्टच्या अँकरलाच मी म्हटलं की नाही मी गाणार नाही, तर कसं चालेल? आपला मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की किशोरदा माझं दैवत आहे म्हणायला हरकत नाही. इतका मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे. म्हणजे जे काही मी लहानपणापासून जी स्टाईल डेव्हलप केली म्हणजे भावगीतामध्ये किंवा काही, हे सगळं त्यांची गाणी ऐकून मला डेव्हलप झाली. आणि त्याच्यामुळे मी त्यांचंच गाणं आहे तुम्हाला एक ऐकवतो गुणगुणून. कारण मी एक शो पण करतो, किशोरदांवर एक शो करतो. अतिशय वेगळा शो आहे ज्याच्यामध्ये मी अशी कल्पना केली आहे की जर किशोरदांनी स्वतःची डायरी लिहिली असती तर काय लिहिलं असतं. आणि ती डायरी अख्खी RJ दिलीप बिग FM तो ती डायरी अख्खी वाचतो. म्हणजे त्यातले प्रसंग त्याच्या आयुष्यातले खरे प्रसंग आहेत, पण डायरी इमॅजिनरी आहे. तर ते पण खूप इंटरेस्टिंग तो शो आहे. तो पण मग त्याचं नाव आहे आज मुझे कुछ कहना है, असं त्या शोचं नाव आहे. युट्यूबवरती आहे? नाही, युट्यूबवर मी केला तो शो, पण तो सगळ्यांच्याकरता अवेलेबल नाही. मी तो लाईव्ह शो करतो थिएटरमध्ये मधनं. हां, मी 3 शोज करतो. एक गारवाचा शो करतो, एक मुखातिब नावाचा गझलचा शो करतो आणि हा आज मुझे कुछ कहना है करतो. मग ह्याचे लिंक्स बुक माय शो मध्ये असतात? नाही, त्याचे शोरील्स आहेत, पण शोरील लिंक्स ह्याच्यावर आहेत. हां, बुक माय शोवर जेव्हा तो शो होतो तेव्हा त्याचे लिंक येतात. बरोबर. ओके. आणि युट्यूबवर त्याच्या काही शोरील्स किंवा असं अवेलेबल असतं. तर ते खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. कारण मला असं वाटतं की आणि मी किशोर कुमारच्या त्यांच्या आवाजाची कॉपी नाही करत. कारण ते खूप होतं, कारण अल्टिमेटली त्यांच्यासारखं कोणी आयुष्यात गाऊ शकणार नाही. ती कॉपीच राहणार. सो आय फील की नाही, आपण स्वतःच्या आवाजात गावं आणि ते ज्या फिलिंगनी गायचे त्या फिलिंगचा आपण प्रयत्न करावा, तर आपण सक्सेसफुल आहोत. म्हणजे त्यातलं 5% जरी आपल्याला आलं ते तसं त्यांच्यासारखं गातं तरी आय एम सक्सेसफुल. सो त्यातलं तुम्हाला कुठलं गाणं आवडतं किशोर कुमारचं सांगा. सर काही म्हणाल ते तुम्ही सांगा. फरमाईश तुम्ही ज्याच्यावरती हात ठेवाल ते. रात कली एक ख्वाब में आए और गले का हार हुई, सुबह को जब हम नींद से जागे आँख तुम्हें से चार हुई, रात कली एक ख्वाब में आई
और गले का हार होई. व्हेरी नाईस. थँक्यू. अँड नाव आपण आता कार्यक्रमाच्या सांगतेवरती आहोत, तर गारवाचा एक कडव. हो. आणि इफ यू कॅन नरेट हाऊ सौमित्रजी हॅज नरेटेड वन स्टँजा ऑफ, जर करू शकला. ते फ्लो अख्खी कविता म्हणू शकतो मी. सर काय आहे, आपण परत तो 90sचा दशक रिवाईव्ह करतोय. अगदी बरोबर. म्हणजे लोक 100% हा पॉडकास्ट बघितल्यानंतर पुन्हा गारवाला ऐकायला जातील. गारवा तर मी तुम्हाला ऐकवेनच, पण आता 28 वर्षानंतर लोकांना आता मी सांगेन की गारवामध्ये 2 कडवी आहेत. त्याचं 3रं कडवं सौमित्राने लिहिलं आहे नवीन, जे मी नवीन चाल लावली आहे. आणि ज्याला आत्ता ह्या जनरेशनमधल्या माझ्या मुलांनी त्याला त्याचं अरेंजमेंट जी आहे, म्युझिक अरेंजमेंट, ही आता मॉडर्न पद्धतीने त्यांनी केली आहे. आणि ती लवकरच तुम्हाला काही दिवसातच ती ऐकायला मिळणार आहे. 3रं कडवं. अमेझिंग अमेझिंग. म्हणजे हा आपण सफर काय थांबणार नाही आहे 100%. आणि आपण लवकरच जुलै महिन्यामध्ये येते, जुलै महिन्यात रिलीज होईल 3रं कडवं. तर हे 3रं कडवं फक्त तेच रिलीज होणार आहे की पूर्ण कविता? नाही, फक्त तेच रिलीज होणार. फक्त तेच. त्याच्या आधी कविता नाही आहे आता, कारण त्यालाच कंटिन्युएशन मध्ये 3रं कडवं केलंय ना. म्हणजे 3रं कडवं लिहिलंय. रिअली ग्लॅड आणि हॅपी. म्हणजे आम्हाला ते ऐकायचं आहे, कारण यंग जनरेशनने पुन्हा काहीतरी नवीन ऐकावं ही एक ऑफकोर्स तुमचा प्रयास दिसतोय. आणि माझ्याही मुलाला मी 100% हा विषय त्याचं, माझ्या मुलाचं नाव आहे सुरेल इंगळे. सुरेल मिलिंद इंगळे. तर मी सुरेल होतो ना माझं नाव घेताना, म्हणून सुरेल मिलिंद इंगळे. तर त्याचं नाव सुरेल आहे, त्यांनी अरेंज केलंय. व्हेरी नाईस. आम्ही आतुरतेने वाट पाहतोय. आणि ऊन जरा जास्त आहे असं दरवर्षी वाटतं, ते यावर्षी पण वाटतंच आहे. आणि भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं, तरी पावलं चालत राहतात, मन चालत नाही. घामाशिवाय शरीरामध्ये कोणीच बोलत नाही. तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो. वारा उन्हाळ मुलांसारखा सैरा वैरा पळत राहतो. पाना फुलात झाडावरती छपरावरती चढून पाहतो. दुपार टळून सुरू होतो संध्याकाळचा पुन्हा खेळ. उन्हा मागून चालत येते गार गार कातरवेळ. चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो. पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो. गारवा वाऱ्यावर भिर 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 पारवा. नवा प्रिय नभातही चांदवा. नवा गारवा. व्हेरी थ्रिल्ड आणि खूप गुजबम झाले. व्हेरी नाईस. पण तुमचं आणि पावसाचं काही कनेक्ट आहे? खरं म्हणजे गारवामुळे झालं म्हणायला हरकत नाही. आणि काय झालं, सौमित्रांनी जी गाणी आम्ही लिहित गेलो आणि जी कंपोज करत गेलो, ती समहाऊ पावसाची होत गेली ती. आणि मग असं वाटलं की अरे अशी होत आहे तर आपण एक अख्खा पावसाचा अल्बम का करू नये. मग सौमित्र आणि आम्ही दोघं जेव्हा डिस्कस करायला लागलो तेव्हा वाटलं की अरे मग ह्याच्या आधी कविता का असू नये, कारण तो इतका चांगलं काव्य करतो. आणि मग म्हणून मी त्याला सुरुवात केली आहे की तू हे लिही, ह्याच्या आधी हे लिही. मग त्या मूडप्रमाणे तो लिहित गेला. गाणी आधी कंपोज झाली आणि गाण्याच्या आधीच्या कविता ह्या नंतर कंपोज झाल्या त्याच्यात. पण अर्थात मी जी आत्ता जी युट्यूब टाकतो त्याच्यामध्ये काव्य नाही आहे, फक्त ती गाणी आहेत. हां, ही फक्त गाणी आहेत. पण माझं नक्की विचार आहे की परत 28 वर्ष झाली आहेत, अजून 1-2 वर्षानंतर परत अख्खा 7 गाण्यांचा गारवा पार्ट 2 करावा असं आत्ता माझ्या डोक्यात आहे. आणि हे फक्त ह्या पॉडकास्टवर पहिल्यांदाच मी सांगतोय, अजूनही कोणालाच माहिती नाहीये. हे होईल नाही होईल माहिती नाही, पण माझं नक्की मनात आहे 100% तुमच्यावरती सरस्वतीचा हात आहे. 100% तो होणार आणि पुन्हा एक नवीन पिढी घडणार तुमच्यामुळे. म्हणजे मला आज प्रचंड आनंद होतोय की मी आज अशा व्यक्तिमत्वाबरोबर आहे ज्यांनी एक इतिहास घडवला. इतिहास घडवता त्यांनी हे विचार नक्कीच ठेवले की बाबा मी माझा स्वतःचा व्यक्तिमत्व सोडणार नाही, माझा स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट सोडणार नाही,
माझ्या कलेला कुठेही मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. माझ्या कुठल्याही प्रकारच्या आत्तापर्यंत घडवलेल्या संस्कारावरती मी कुठल्याही प्रकारचं म्हणतात ना नेगोशिएशन करणार नाही. हिंदी सिनेमामध्ये कुणाला जायला नाही आवडणार, पण आज हिंदी सिनेमामध्ये असून नसून सुद्धा त्यांचं नाव एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत पोहोचलेलं आहे. तर आज मिलिंद सर तुमच्याबरोबर बोलून अतिशय आनंद झाला आणि तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याकडे आमच्या स्टुडिओमध्ये आलात, त्याच्यासाठी आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. आणि 100% पुढे जाऊन गारवाच्या बॅकएंड टीमला पण आम्हाला भेटायची 100% इच्छा असेल. त्यांच्याबरोबर आम्हाला जाणून घ्यायचं आहे की आजचा जो कलाकार आहे, आजचा कलाकार जो आहे तो यूट्यूबवरती आणि इन्स्टावरती आणि पिंटरेस्टवरती बोध घेतो. तुमच्या टायमाला ना इन्स्टा होतं, ना यूट्यूब होतं, ना काही रेफरन्स पॉईंट्स होते. जे होते ते फक्त कॅसेट होते आणि ग्रामोफोन्स होते त्या काळात. त्याच्यामध्ये थेंब जो पडतोय पावसाचा, त्याच्यामध्ये जो झरा वाहतोय, त्याचा जो आवाज आहे तो इतक्या म्हणजे प्रोफेशनल पद्धतीने त्याला कॅप्चर करून इथपर्यंत आणणं हे खाऊ नव्हतं. म्हणजे हे एवढं सोपं नव्हतं. तुम्ही ते खूप छान पद्धतीने केलं. तुमच्या आणि तुमच्या पूर्ण टीमचा मी तर मनापासून आभारी आहे. कारण प्रेम करणं तुमच्या सीडीमुळे आम्हाला शब्दांच्या पद्धतीने कळायला लागलं. प्रेम तर प्रत्येक माणूस करतोच, पण त्याची जी एक भाषा असते, एक बोल असतात, ते कदाचित तुमच्या रूपाने आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचले. यासाठी सर आलात त्याच्याबद्दल वन्स अगेन व्हेरी व्हेरी ग्रेटफुल आणि थँक्यू व्हेरी मच. आणि तुमचे पण खूप खूप आभार की तुम्ही आज इथे बोलत आणि इतके सुंदर गप्पा मारत. आणि मला वाटतं तुम्ही पहिल्यात की ज्यांनी माझं एक कॅरेक्टर खूप छान पद्धतीने जे की आपण आता गप्पा मारले आणि त्यातनं तुम्ही ते सार काढलं बाहेर, कारण मी कसं आहे काय हे तुम्ही असे पहिले व्यक्ती आहेत की ज्यांनी बरोबर मला ओळखून माझं वर्णन बरोबर केलं. नाही केलं असं मी पाहिलं तुमच्या पूर्ण विषयामध्ये की नाही मी सुखी आहे. मला कुठलंही ग्रॅमी अवॉर्ड नको आहे, मला मिळालं तर मी घेईन, नाही म्हणणार नाही, पण आय एम हॅपी विथ व्हॉट आय हॅव. आय एम कंटेंट. आय विल नॉट कॉम्प्रोमाइज अँड आय विल बी अ रिस्पॉन्सिबल कलाकार. तेच मी मग तेच सांगतो की त्याबद्दल तुमचे खूप आभार की तुम्ही इतकं छान तऱ्हेने एक्सप्लेन केलं. माझं कॅरेक्टर आज तुम्हाला कळलं छान, त्याच्याबद्दल आणि तुम्ही इथे बोलवलं आणि छान आपल्या आज मनसोक्त गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचे पण खूप खूप आभार. धन्यवाद.